आपल्याशी गप्पा मारायला घेऊन आलो आहोत अभय जोशी आणि मंजिरी जोशी यांना. नमस्कार. नमस्कार. आणि यांच्याशी गप्पा मारण्याचं एक उद्दिष्ट असं आहे की ह्यांनी जे एक फाउंडेशन, यांचं माया केअर फाउंडेशन आहे, तर या फाउंडेशनद्वारे ते जे उपक्रम चालवतात, ज्या सेवा देतात आणि हे फाउंडेशन नक्की काय आहे, तर हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आणि आपण त्यांना ऐकणार आहे. पण त्यांचं फाउंडेशन सांगण्यापूर्वी मला त्यांच्याबद्दल थोडंसं सांगावंसं वाटतंय. तर अभय जोशी जे आहेत, he is a founder director of Elephant Connect Education and he has over 25 years of corporate managerial experience. त्यांचं अजून एक छोटंसं दुसरं फाउंडेशन आहे which is V Educational Foundation, a charity that works for children from underprivileged backgrounds by supporting them to achieve higher grades. अभिजितनी इतर अनेक कॉर्पोरेट्समध्येही काम केलेलं आहे. अभयजींनी इतर अनेक कॉर्पोरेट्समध्येही काम केलेलं आहे आणि अभयजी हे स्कूल गव्हर्नर होते रॅडक्लिफ स्कूलचे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट ऑफ लायन्स क्लब इंटरनॅशनल, मिल्टन केन्स UK. आणि सगळ्यात इम्प्रेसिव्ह जे मला त्यांची एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट वाटली ते म्हणजे ही इज अ सर्टिफाईड प्रायव्हेट पायलट. अभयजी, तुमचं स्वागत आहे. आणि मंजिरीताईंबद्दल थोडंसं जाणून घेऊया. मंजिरीताईंकडे मास्टर्स डिग्री आहे मेगा प्रोजेक्ट मॅनेजमेंट फ्रॉम सईद बिझनेस स्कूल, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड. आणि एक अत्यंत महत्वाची अचीवमेंट त्यांची अशी आहे की in 2016 she was one of the 12 professionals among 13,000 applicants selected by LinkedIn and Virgin Media to assist Virgin founder Richard Branson to judge, select and mentor entrepreneurs for a UK-wide contest for £1 million fund, which is definitely a commendable to get selected out of 13,000 applicants. She is also a recipient of British High Commission Chevening Scholarship. Till March 2020, Manjiri was CEO of Global Talent Track, an 11-year-old company specializing in corporate training and corporate social responsibility. She has worked in different corporates and she has authored 5 books. And three of which are a primary content leadership training and which is published by McGraw-Hill publication. And she's currently writing her 6th book. So all the best for that. आणि आपण आपल्या महत्वाच्या आजच्या विषयाकडे येऊया, माया केअर. तर माया केअर हे काय आहे हे जर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं तर आपल्याला एक सगळ्यांना अंदाज येईल आणि मी सांगण्यापेक्षा ते तुम्ही सांगणं हे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. थँक्यू प्रचितीताई फॉर अ व्हेरी काइंड इंट्रोडक्शन. आणि संतोष करंडे, थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग अस टू दिस फोरम. माया केअर बद्दल माहिती आणि दिस इज एस्पेशली फॉर मी परिवार, कारण ही फर्स्ट टाइम आमचा मराठीमध्ये इंटरव्ह्यू होतोय. नाहीतर आतापर्यंतचे सगळे इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये झाले होते. आणि कन्सिडरिंग की आमचं माया केअर जे आहे ते पुण्यात पहिल्यांदा सुरू झालं आणि मग मुंबईत, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि आता आपण ऑफकोर्स माया केअर इज नाव प्रेझेंट इन नाशिक, ऑल्सो कोल्हापूर, नागपूरमध्ये पण सुरू झालेलं आहे. त्यामुळे मराठीत होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आम्हाला. सो थँक्यू फॉर दॅट. तर माया केअरची आपण पुढे बोलूच, आपल्या गप्पा होतील आज. पण एक म्हणजे 2 ओळीत सांगायचं म्हणजे की ज्या ज्येष्ठ नागरिकांना पहिल्यांदा असं वाटतंय की ते आपापले राहतायत, एकटे राहतायत किंवा 2घच जण राहतायत, त्यांना ज्या आत्ता सेवेची गरज आहे, जी सेवेची गरज आहे त्याला इमोशनल सपोर्ट, इंटेलेक्च्युअल सपोर्ट आणि रोजच्या रोज कामं होण्यासाठी कन्व्हिनियन्स, ह्या ज्या 3 गोष्टींचा सपोर्टची गरज आहे, ते आम्ही छोट्याशा 1 तासाच्या 1.5 तासाच्या व्हिजिटमध्ये तो आम्ही सपोर्ट मोफत देतो. आणि अशा आजपर्यंत गेल्या 11 वर्षात 10,000च्या वर व्हिजिट्स माया केअर तर्फे झाले. तुम्ही म्हणतात तुम्ही 11 वर्ष UK मध्ये आहे, मग माया केअर हे चालू करणं, आणि जवळजवळ माया केअरही याच 11 वर्षाचं आहे, तर माया केअर चालू करण्यामागे तुम्ही भारताबाहेर जाणं हे कारण होतं का?
म्हणजे असं आहे, तो एक फॅक्टर डेफिनेटली या गोष्टीला थोडाफार कारणीभूत आहे असं मी समजतो. पण त्याचबरोबर कसं झालं की आता हा एक मेजर सोशल चेंज आमच्या आपल्या एज मधल्या लोकांना जो अनुभवतोय आपण आणि आपल्या पेरेंट्सना कॉरेस्पॉन्डिंग, की आपण मुलं आपल्या आई वडिलांबरोबर राहू शकत नाही बिकॉज ऑफ वर्क रिझन्स. आपण लांब असतो. म्हणजे अगदी आपण इंडियातल्या इंडियात देखील आपण एकाच गावी असू असं सांगता येत नाही, किंवा पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये देखील आपण एका एंडला राहत असतो, आपले आई वडील दुसऱ्या एंडला राहत असू शकतात. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आई वडिलांकडे बघणे, त्यांच्या गरजांची जाणीव घेऊन त्यांना हे करणं प्रॅक्टिकली खूपच अवघड जायचं. आणि कुठलीच म्हणजे आपण पण त्याला तयार नव्हतो मेंटली फॉर दिस चेंज, आणि आपल्या आई वडिलांची पण सोसायटी, त्यांची पिढी पण त्याला तयार नव्हती. तर त्यामुळे ती गॅप फिल करणं आवश्यक होतं. आणि माया केअर चालू करण्यामध्ये हा एक मेजर उद्देश होता की ती रिक्वायरमेंट खूप महत्वाची होती, आणि होपफुली आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करून ती पोकळी भरण्याचा सक्सेसफुल प्रयत्न करतोय असं आम्हाला वाटतं. तुम्ही माया केअर ज्यावेळी चालू केलं तर तुम्ही ज्यावेळी ते सुरू केलं तर सुरू कसं झालं, म्हणजे त्याचा थोडक्यात प्रवास सांगाल का? म्हणजे तुमची गरज हा एक भाग झाला. म्हणजे खरं तर हा तुम्ही म्हटलात तसं हा फक्त भारताबाहेर राहणाऱ्यांचा नाही, तर सगळ्याच भारतात राहणाऱ्यांचाही मुद्दा आहे. कधी कधी एका शहरात राहूनही आपण पोहोचण्यापूर्वी कोणीतरी घरी पोहोचणं हे गरजेचं असतं. इन केस ऑफ इमर्जन्सी म्हणा, किंवा वर्क रुटीनमुळे आपण रोज खरं तर त्यांच्याबरोबर त्यांच्या गरजांना आपली इच्छा असेल तरीही मदत नाही करू शकत. तर मग हे सगळं करताना तुम्ही ज्यावेळी सुरुवात केली तर तिथे राहून भारतामध्ये सुरुवात करताना ती कशी केली, तो प्रवास कसा होता? तर ते एक वर्ष जे होतं 2009, जेव्हा आम्ही माया केअर सुरुवात केली, माया केअरची सुरुवात झाली ऑक्टोबर 2009. तर त्या वर्षी मी जवळजवळ 7 ते 8 महिने भारतात होते. आणि त्यावेळेस भारत आणि आत्ताचा भारत खूप वेगळा होता. तेव्हा आपल्याकडे व्हॉट्सअप नसायचं. तेव्हा फेसबुक आणि फेसबुकचे जॉब्स आणि खूप वेगळं होतं म्हणजे त्यावेळेला सुरू करणं. त्यामुळे फिजिकली त्या सगळ्या सिटीजमध्ये जाऊन त्यांना व्हिजिट करून तिथे लोकांना भेटून की तुम्ही आम्हाला जॉईन व्हाल का, असं या पद्धतीचं काम तेव्हा घडत होतं. तेव्हा जेव्हा सुरू केलं. आता खूप वेगळं आहे, कारण लिटरली आता गेल्या 6 महिन्यात आम्ही इतक्या सिटीज ऍड करू शकलोय. आणि आता जर तुम्ही म्हणलात आणि आम्ही परिवारच्या लोकांनी सांगितलं की नाही आम्हाला आमचे जास्त करून नातेवाईक ह्या सिटीमध्ये असतात, तर आम्हाला फक्त ती फेसबुकची ऍड लाईव्ह करायला लागते. आणि इतका विलक्षण प्रतिसाद येतोय आता, कारण दिवसाला आता आम्ही जी इंटरव्ह्यूज घेतो कारण प्रत्येक माणसाचा इंटरव्ह्यू घेणं हे फार महत्वाचं असतं. आणि माझी आई कॉलवर आहे, इतके वर्ष ती पुण्यातल्या लोकांचे प्रत्येक व्हॉलंटियरचे इंटरव्ह्यू ती घेत होती फेस टू फेस. सुधाताई पण कॉलवर आहेत, मुंबईच्या लोकांचे इंटरव्ह्यू त्या घेतात. चेन्नईमध्ये आता आमच्याकडे जयंती म्हणून आहेत त्या घेतात, वडोदरामध्ये काणे आहेत दोघी त्या घेतात. पण ज्या ज्या नवीन सिटीज आहेत तेव्हा माणसाला ऍक्च्युली व्हिडिओवर पाहणं हे फार महत्वाचं आहे. आणि ज्योती प्रत्येक जणांचा पहिल्यांदा ज्योती इंटरव्ह्यू घेते, मग तो इकडे येतो. आणि तो माणूस किंवा ती व्यक्ती, पुरुष बाई जे कोण असतील, ते कोणाच्या तरी घरी आपले माया केअर तर्फे जाणार आहेत. आपल्या माया केअर ही फारच महत्वाची गोष्ट ती असते. आणि ते क्लिअर झाल्यावर म्हणजे नुसतं आधार कार्ड ते घेणं सगळं ठीकच आहे, आधार कार्ड, फोटो, आयडी कार्ड, अभय सांगतील पुढे आयडी कार्ड बद्दल. पण त्या माणसाच्या डोळ्यात बघून आपल्याला असं वाटतंय का की आपल्या घरात आपण त्यांना घेऊ, आपल्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना त्यांच्यावर सोपवू शकू आपण, असं जर वाटलं तरच त्यांना आपण माया केअर मध्ये घ्यायचं. आणि मगच ती माया केअरची सिटी निदान 3 तरी लोक त्या सिटीमध्ये जर रिलायबल आपल्याकडे असतील तरच ती सिटी सुरू करायची. तर हा तो जो प्रवास आहे हा सोशल मीडियाने चेंज घडवलेलाच आहे. आणि मला खूप नवल वाटतं, मी जेव्हा लोकांना विचारते की तुम्हाला कसं कळलं माया केअर, नाही त्या ग्रुप बद्दल आलं होतं मग ह्यांनी सांगितलं. आणि काही काही सिटीज मध्ये इतके छान लोक भेटलेत, वडोदरा फॉर इन्स्टन्स, इतके छान लोक भेटलेत की ते आपल्या पण खूप त्याचा प्रचार करत असतात आणि मग जॉईन होतात. खरं तर भारताबाहेर ही कल्पना त्या मानाने जुनी आहे की आपल्या एल्डरली घरात असणाऱ्या लोकांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी येणं आणि त्यांची काळजी घेणं, त्यांना कंपॅनियन म्हणून त्यांच्याबरोबर बाहेर जाणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना पेपर वाचून दाखवणं. आणि पण ही कल्पना ज्यावेळी तुम्ही भारतात रुजवायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस प्रतिसाद लोकांचा काय होता? कारण आपल्याकडे आजही एकत्र कुटुंब पद्धती किंवा मुलांनी आई वडिलांसाठी असं कोणीतरी व्यक्ती ठेवणं म्हणजे तो मुलगा किंवा ती मुलगी आई वडिलांना सांभाळायला नालायक आहे असंच समजलं जातं.
तर मग तुम्हाला तो प्रतिसाद कसा होता? नाही, टू बी व्हेरी फ्रँक, आम्हाला एकांनी सांगितलं होतं, म्हणजे मंजिरीला एकांनी सांगितलं होतं की तुम्ही 10 वर्ष पुढे आहात. तुमची ही कल्पना जेव्हा चालू केलं 2009 मध्ये, तेव्हा तुम्ही लोकांना हे कळायचा जो टाइमलाईन असेल त्याच्या तुम्ही 10 वर्ष आधी तुम्ही ही आयडिया मांडताय असं होतं. हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कसं झालंय की ती गरज आहे हे लोकांना पण जाणवायला लागलंय. म्हणजे सुरुवातीला किंवा अजूनही आम्हाला असं कधी कधी जाणवतं की आम्हाला आमचे व्हॉलेंटियर त्या कुठल्या सिनियर सिटीजनचे मित्रमैत्रीण आहोत, सिनियर सिटीजनच्या मुलांचे मित्रमैत्रिणी आहोत असं आम्हाला पोस्ट करूनही जावं लागतं. कारण सिनियर सिटीजनना असं आवडत नाही की आमच्या मुलांनी आम्हाला बघण्यासाठी कोणाला तरी ठेवलंय. आणि नॅचरल आहे, म्हणजे ते समजा इतके वर्ष इंडिपेंडेंट असतील तर त्यांना ते असं मनाला बरोबर वाटत नाही. आणि मुलगा मुलगी स्वतःची तिथे नसणं त्याचा एक भाग असतोच, परंतु मला माझं करता येतं ही एक भावना असते, विच इज गुड इन अ वे, ती पॉझिटिव्हिटी असते. पण आता बऱ्यापैकी ऍक्सेप्टन्स इन टर्म्स ऑफ की ही गरज आहे आणि चांगलं आहे. म्हणजे त्यांना इनफॅक्ट चालू झाल्यानंतर ते रिलेशनशिप व्हॉलेंटियर आणि सिनियर सिटीजनचं बिल्डअप झाल्यानंतर तर ते वाट बघतात, सिनियर सिटीजन वाट बघतात की हे कधी आम्हाला भेटायला येतील परत. सो येस, स्टार्टिंगला थोडा त्रास होतो कधी कधी, आणि किंवा पूर्वी जास्ती होता. आता म्हणजे फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह आम्हाला तरी कोणाकडनं असं जाणवलं नाहीये की नाही आम्हाला याची गरजच नाही, असं नाहीये. कारण आम्हाला देखील सुरुवातीला वाटलं होतं की आपल्याकडे जॉईंट फॅमिली असते किंवा आसपास ओळखीचे लोक असतात, तेव्हा लागली तर गरज भागू शकते. पण ते पण आजकाल एवढं सोपं राहिलेलं नाहीये की प्रत्येक जण इतका बिझी असतो की जवळ राहणारा माणूसही पटकन फिजिकली येऊ शकत नाही ड्यू टू व्हॉट एव्हर रिझन्स. त्यामुळे माया केअरची गरज ही आता ऍक्सेप्टेड गरज आहे. आणि म्हणून तर आम्हाला तो डिमांड जो दिसतोय तो जाणवतो की आम्हाला तो सॅटिस्फाय करता येईल का नाही अशी पण भीती वाटते. सो वी आर मंजिरी इज ट्राईंग हार्ड ऍज वेल की सिटीज वाढवायच्या कशा, व्हॉलेंटियर्स वाढवायचे कसे. सो या. आणि प्रचितीताई तुम्ही म्हणला तसं आता आम्ही माया केअर जे युके मध्ये सुरू केलं 4-5 महिने झाले युके मध्ये सुरुवात करून, आणि खूप वेगळ्या प्रकारचे अनुभव येत आहेत. आणि तुम्ही म्हणलात तसं की कल्चरली जरी वेगळं असेल आणि की नाही तुमच्याकडे असं चालतं, आमच्या इथे जास्त करून आमच्या म्हणजे ब्रिटिश कल्चरमध्ये जास्त केअर होम हा ऍक्सेप्टन्स आहे, केअर होम किंवा केअर होम मध्ये राहणं. पण ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे यू विल बी व्हेरी सरप्राइज टू नो की माया केअर हे युनिक फक्त भारतात नाहीये, पण इव्हन युकेचा जो आम्ही सर्व्हे केला, इंडियाचा तर केलाच आहे सर्व्हे, की अजून कोण या क्षेत्रात काम करताय आणि कसं करताय. तर माया केअर इज द ओनली ऑर्गनायझेशन विच इज वर्किंग फ्री ऑफ चार्ज. एक तर फ्री ऑफ चार्ज इज द ओनली ऑर्गनायझेशन. सेकंड, ओनली ऑर्गनायझेशन ऑफरिंग इमोशनल इंटेलेक्च्युअल सपोर्ट. म्हणजे मेडिसिन्स घरी पोहोचवणे किंवा ग्रोसरीज घरी पोहोचवणे आता आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालंय. डबे पोहोचवणे, डबे पोहोचवणे आम्ही माया केअर मध्ये करतो, पण कुठली वस्तू घरी पोहोचवणे एक वेळ पॉसिबल आहे. पण कोणाशी जाऊन गप्पा मारणे किंवा बुद्धिबळ खेळणे किंवा कोणासाठी पुस्तक लिहून देणे, आणि जितक्या वेळेला म्हणजे ज्यांना डोळ्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी पुस्तकं लिहिणं हे इतक्या वेळेला घडलेलं आहे, किंवा रोजचा पेपर वाचून देणे किंवा मृत्युंजय कादंबरीवर चर्चा करणे, अशा ज्या पद्धतीची कामं आहेत ती दुसरं कोणी करत नाहीयेत आतापर्यंत. आणि सिमिलरली युके मध्ये सुद्धा आता मी इतक्या जणांना भेटतो आणि जे अनुभव येतात की ते म्हणतात इथे केअर सिस्टम जी आहे युके मध्ये की ते सगळे पेड केअरर्स असतात आणि ते खूपच महागाई, म्हणजे हा जो केअर ठेवणं हे खूप महाग आहे. आणि त्याच्यात सुद्धा त्यांच्या लेवल्स असतात की 15 मिनिटं येऊन औषध देऊन जाणे किंवा 2 तास बसणे किंवा काही करणे, आणि त्याच्यासाठी खूपच महाग हे जे असतं. आणि त्यांची ड्युटी ती संपते आणि ते सिस्टम्स प्रोसेसेस खूप व्यवस्थित त्या एस्टॅब्लिश केलेल्या असतात. इथे वेगळ्या प्रकारे म्हणजे एक तुम्हाला अनप्लॅन हे मी जरा सांगते की आपण डिस्कस केलं नव्हतं, पण एक 89 इयर्स ओल्ड एक आजी आहे तिथे, ब्रिटिश आजी. तर त्यांच्या मुलाशी आमचं संभाषण चालू आहे आणि त्यांना डिमेन्शिया झालाय. त्या केअर होम त्यांना आवडत नाही, त्यामुळे त्या 2 केअर होम्स मधनं त्या मुलाला आणि मुलीला त्यांनी सांगितलं मला इथे राहायचं नाहीये. त्यामुळे त्या एकट्या डिमेन्शिया झालेल्या रिटायरमेंट विलेज मध्ये एकट्या बंगल्यात राहतात, ग्राउंड फ्लोअरच्या बंगल्यात. फक्त ग्राउंड फ्लोअर असतो आणि त्यांच्यासाठी फॉल अलार्म लावलेला आहे की त्या पडल्या वगैरे काही तर अलार्म वाजतो आणि अँब्युलन्स येते. पण त्या काही झालं तरी केअर होम मध्ये राहायला तयार नाहीये. आणि डिमेन्शिया झाल्यामुळे त्यांच्याकडे केअरर येतात, सकाळी येतात आणि दुपारी येतात. पण डिमेन्शिया असल्यामुळे त्या मुलाला किंवा मुलीला सांगतात कोणी आलंच नाही. तर ही जी आपल्याला कधी वाटलंच नव्हतं, आणि म्हणून आम्हाला जे लोक विचारतात तुम्ही इतके वर्ष युके मध्ये का नाही सुरू केलं, तर युके मध्ये आम्हाला वाटायचं की नाही सगळं आहे व्यवस्थित किंवा गव्हर्नमेंटनी जे टेक केअर केलेलं आहे, पण इथेही तीच गरज आहे.
तशाच सिमिलरली एक्सपिरियन्सेस इथे एक पंजाबी फॅमिली आहे, त्यांच्याकडे तुम्ही म्हणलात तसं एक्झॅक्टली तेच झालं की ते आजोबा 80 इयर्स ओल्ड इथे ते म्हणले त्यांच्या मुलाला की तू आउटसोर्स करतोयस मला माझ्यासाठी सर्व्हिस. आता म्हणले मागच्या महिन्यात की तू आउटसोर्स का करतोयस ही सर्व्हिस, तुझ्यामुळे मी जिथे राहत होतो ते सोडून मी इथे आलोय. खरंय. एक्सपेक्टेशन असं आहे की तू सारखे माझ्यासाठी कोणीतरी अवेलेबल असाल तुम्ही. आणि दुसरा आय विल बी व्हेरी हॅपी टू टेल यू की कम्पेअर्ड टू UK, इंडियन सिनियर सिटीजन जे आहेत ते खूप टेक सॅव्ही आहेत, टेक्नॉलॉजी जास्त आहेत की हे जे मी आजोबा सांगते त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नाहीये, त्यांना मोबाईल पण नकोय, ते फक्त लँडलाईन वापरतात आणि फक्त पंजाबी बोलतात. आणि फक्त पंजाबी बोलतात. त्यांना हिंदी आणि इंग्लिश नाही चालणार आहे. त्यांना आम्ही जे मायाकेचे जात आहेत ते फक्त पंजाबी. तर असा हा खूप वाईल इन इंडिया आपले जे सिनियर सिटीजन आहेत तितक्या रॅपिडली ते शिकत असतात सगळ्या नवीन गोष्टी. आणि आम्ही या याच्यामध्ये कसं आहे की आता आपण सिनियर सिटीजनना कधी चेंज करणं आपल्याला शक्य नाही आणि करूही नाही. दे आर एन्जॉईंग देअर लाईफ इन दॅट मोड. परंतु म्हणून आम्ही सर्व्हिसमध्ये आमच्या ती फ्लेक्सिबिलिटी दाखवतो की आता तुम्हाला तुमची ही गरज आहे का, ठीक आहे, मग आम्ही त्याप्रमाणे व्हॉलंटियर अलोकेट करू जो क्लोजेस्ट पॉसिबल आहे टू मीट द रिक्वायरमेंट्स, सो दॅट की त्यांना त्यांचं सगळं आपल्याला सर्व्हिस जी द्यायची आहे ती सॅटिस्फॅक्टरी देणं हे सगळ्यात महत्वाचं. इम्प्रेसिव्ह. म्हणजे खरंच असं वाटतं की ज्यावेळी आपण भारताबाहेर राहतो त्यावेळी असं बऱ्याचदा डेव्हलप कंट्रीज बाबत असं वाटतं आपल्याला की ह्या सगळ्या गोष्टी किंवा केअर होम्स किंवा केअरर ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप सहज तिथे मिळतात. अर्थात तिथले जे त्याच्या मागचे प्रॉब्लेम्स असतील ते आता तुम्ही सांगितल्यानंतर कदाचित आपल्या प्रेक्षकांसमोर जास्त चांगल्या पद्धतीने आले असतील. पण मग ज्यावेळी हे तुम्ही केअरर निवडता तर जसं तुम्ही आता बोलताना सांगितलं की कुणाला मृत्युंजय वाचून दाखवणं किंवा कुणाशी बुद्धिबळ खेळणं, तर म्हणजे तुमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत किंवा तुमचे जे इंटर्न्स आहेत ते निवडताना तुम्ही असे ऑलराऊंडर निवडता का? हा नाही, मेनली काय बघतो मगाशी मंजिरी म्हणली तसं की त्या माणसामध्ये पॅशन पाहिजे, त्या व्यक्तीमध्ये पॅशन असलं की बाकी जमून येतं. म्हणजे ते नातं जुळवता आलं पाहिजे त्या सिनियर सिटीजनशी, कारण ते जुळवता आलं की मग बाकी सगळं ऑटोमॅटिकली खेळीमेळीने होऊन जातं. आता त्याच्यामध्ये बुद्धिबळ घेता आलं पाहिजे किंवा ते खूप स्पेसिफिक्स आहेत, बरोबर आहे. पण जनरली आता आमचे व्हॉलेंटियर जर पाहायला गेलं तर सगळे बरेचसे आमचे व्हॉलेंटियर हे एज्युकेटेड आहेत. इनफॅक्ट आमचे बरेचसे व्हॉलेंटियर स्वतः सिनियर सिटीजन आहेत की आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणजे कॉर्पोरेट एक्सपिरियन्स, बँकिंग एक्सपिरियन्स वगैरे असे आहेत की आता रिटायर झालेत, पण फिजिकल आणि मेंटल ॲबिलिटीज अजूनही खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना काहीतरी करायचं आहे चांगलं. सो दे आर द व्हॉलेंटियर्स. त्यामुळे मगाशी मंजिरी म्हणली की इमोशनल सपोर्ट आणि बौद्धिक सपोर्ट देण्याच्या दृष्टीने ते ऑटोमॅटिकली घडतं. सो आम्ही काय चेक करतो की त्या माणसाला मनापासून हे काम करायचं आहे ना आणि त्यांना मनापासून वाटतंय की मला हे सिनियर सिटीजनना सपोर्ट करायचा आहे, तशीच व्यक्ती आम्ही फक्त घेतो. बाकीच्या क्वालिटीज ते एक घेतलं की बाकी सगळं पॅकेज ऑटोमॅटिकली येतं असं मला वाटतं. म्हणजे नॉट ऑल ऑफ देम. बेसिकली प्रचितीताई असं आहे की प्रत्येक माणसामध्ये जी स्किल असते किंवा काहीतरी एक खासियत या प्रत्येक माणसाची असते ती आपल्याला सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे कशी पुढे आणता येईल. म्हणजे आमचे जे स्वतः सिनियर सिटीजन जे व्हॉलंटियर्स आहेत, म्हणजे राईट फ्रॉम सुधाताईच्या अजूनही लोकलने प्रवास करतात मुंबईत, इट्स रिअली अमेझिंग. अजूनही जाऊ शकतात आणि जातात आणि त्या आहेत ऑलराऊंडर, त्या करतात. अजून कोणी असतील तर आमचे मिस्टर जोशी म्हणून पुण्यात आहेत, ते बुद्धिबळ खेळतात, अगदी ATM कार्ड मधनं पैसे पण आणून देतात. असं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या त्या गोष्टी ते करतात. दॅट इज अ डिफरंट लेवल, डिफरंट काइंड ऑफ सर्व्हिस जे आहे निडेड. पण जे इंटर्न्स आहेत आणि हे इंटर्नशिप ही खूप नवीन कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जर 2 महिने झालेत आणि आम्हाला ओव्हर टाइम लक्षात आलं की आपल्याकडे जास्त करून 50+ लोक कसे काय जॉईन होतात आणि यंग थोडेसे राहतात, पण ते कुठे पुढे जॉब करतात, दुसरं काहीतरी करतात. आणि व्हॉट वी रिअलाइज इट हॅज वर्क ब्युटिफुली की ह्या लोकांचा, ह्या यंग जनरेशनचा जो स्पीड आहे, म्हणजे विचार ग्रास करण्याची शक्ती जी आहे किंवा पटकन ती कुठली गोष्ट समजून घेणं आणि पटकन करणं आणि त्यामुळे पेशन्स नसणं ज्यांना समजत नाही त्याचं हे कारण आहे. त्यामुळे आम्ही त्यालाच लेव्हरेज करून आता आम्ही एक वेगळ्याच प्रकारची सर्व्हिस सुरू केलेली आहे. इट हॅज वर्क ब्युटिफुली. म्हणजे या मी म्हणेन 6 आठवड्यात मुलांनी, यंग मुलांनी, म्हणजे 18 टू अपवर्ड्स टू अबाउट 25, त्यांनी ज्या प्रकारे, ज्या स्पीडने व्हिडिओज बनवलेत, युट्यूब चॅनल सुरू केलं, इतक्या गोष्टी केल्यात की परवाच इनफॅक्ट कालच अभय आणि मी एका बँगलोरच्या अशा सिनियर सिटीजनच्या ग्रुप बरोबर बोलत होतो आणि आम्ही त्यांना आमची नवीन सर्व्हिस अनाउन्स केली आणि त्यांना खूप आवडली आणि ते आता म्हणले आम्हाला हे हवंय.
काय हवंय की माझे वडील 81 आहेत आता आणि त्यांनी स्वतःचं युट्यूब चॅनल लॉन्च केलंय आता आणि ते एक्सरसाइज वर युट्यूब चॅनल आहे. कारण त्यांची गरज कम्प्लिटली वेगळी आहे. ते घरी बसून असं वाचणार वगैरे नाहीत. कारण ही इज अ डॉक्टर सुरेश गोखले आणि ते स्वतः खूप एक्सरसाइज टेनिस खेळतात रोज आणि त्यांची जी एनर्जी लेवल आहे फिजिकल एनर्जी ऑफ बिंग एबल टू गो टू द जिम एव्हरी डे ती जनरली सिनियर सिटीजन मध्ये नसते. पण त्यांना सांगण्यासारखं खूप असतं आणि लिटरली आम्ही हा युट्यूब चॅनल कसा लॉन्च केला की आमच्या एका इंटर्ननी जाऊन त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ काढले. एकाने युट्यूब चॅनलचं जे करावं लागतं ते केलंय. आता व्हिडिओज अपलोड होत आहेत. द चॅनल इज लॉन्च. तर तसं आम्ही बँगलोरच्या लोकांना सांगितलं तुम्ही प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडे काहीतरी स्किल असेल. कोणी गात असेल, कोणी कुकिंगचं काहीतरी वेगळे करत असतील, भरकाम करत असतील, काहीतरी भरतकाम काहीतरी करत असतील, ज्याचे तुम्ही किंवा काहीतरी म्हणजे योगा करत असतील, काहीतरी करत असतील, तर वी कॅन डू युअर युट्यूब चॅनल फॉर यू. तर वन ऑफ द रिझन्स वाय माया केअर विल ऑलवेज बी रेलिव्हंट की प्रत्येक जनरेशनच्या सिनियर सिटीजन्सना त्यांची नीडच वेगळी आहे. जी म्हणजे माय रिमेंबर की माझ्या दोघी आजींची नीड होती वेन दे वर 70 दे वर नॉट लाईक माय पेरेंट्स. डेफिनेटली नॉट. कारण त्यांची नीड वेगळी होती त्यावेळेला. दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. तर आणि प्रत्येक लेवलच्या सिनियर सिटीजन्स इथले आपण म्हणलो तसे ती वेगळी. अजून एक मी युके एक्झाम्पल तुम्हाला सांगते. इट इज अ व्हेरी टचिंग स्टोरी. महाराष्ट्रातलाच एक आहे आणि लिटरली आम्ही त्यांची सर्व्हिस स्वतः सुरू केले. इथे राहतात म्हणजे 40 वर्षापूर्वी ते इकडे युकेला शिफ्ट झालेत. त्यांच्या म्हणजे 85 आजोबा आणि 81 आजी आणि आजींना व्हेरी सिव्हिअर डिमेन्शिया, व्हेरी व्हेरी सिव्हिअर की त्यांना काहीच म्हणजे शी वॉज ऑन द बेड आणि काही आठवड्यापूर्वी आम्ही बोललो आम्ही सुरू करणार होतं बट शी पास्ड अवे लास्ट वीक. आणि लिटरली त्या माणसांनी दिवसातनं एकदाच केरर यायच्या, अर्धा तास केरर जे काय करायचं त्या करून जायच्या आणि रिमेनिंग टाइम ते दोघंच घरात असायचे. आणि फर्स्ट टाइम माया केअर तर्फे जेव्हा त्यांना फोन केला आणि त्यांच्याशी बोललो तेव्हा ते इतके ओपन अप झाले कारण त्यांना म्हणजे कोणी फोनच केला नव्हता बोलायला कोणी टू स्टार्ट विथ. आणि ते म्हणजे त्यांनी जे म्हणजे 2 वाक्य जे बोलले ना ते म्हणले की तुम्हाला माहिती नाही पण माझ्या बायकोचा ब्रेन मोकळा झालाय. देयर इज नथिंग इनसाइड असं ते म्हणले. आणि ते म्हणले की ज्या माणसाला असं झालेलं असतं त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास दुसऱ्या माणसाला होतो कारण त्यांना कळत असतो किती त्रास होतो. तर एनिवे सो दिस इज नाही, इट्स अ व्हेरी टचिंग स्टोरी. आणि थोडस एक सेकंद आपण जर त्यांच्या शूज मध्ये स्वतःला ठेवून जर इमॅजिन केलं तर कदाचित आपण हे इमॅजिनही नाही करू शकत की हे असं काही होऊ शकतं किंवा असं काही झालं तर काय. तो कदाचित फॅक्टर असाही असेल की आपलं एज ह्यामुळे आपल्याला असं वाटतं हा ठीक आहे चल होऊन जाईल बघू करू. पण ज्यावेळी ते जावे त्याच्या वंशात असं येते की जोपर्यंत ते सगळं घडत नाही किंवा ते स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर सोल्युशन कदाचित मिळणार नाही किंवा काय केलं पाहिजे हे कळणार नाही. बरोबर. तर आता तुम्ही ज्या सगळ्या सेवा देता तर त्या कोणकोणत्या प्रकारच्या सेवा माया केअर देतं आणि काय देत नाही असं काही आहे का? देत नाहीत. ओके. देतो म्हणायचं असं आम्ही काय सेवा देतो हे एका सेंटेन्स मध्ये सांगायचं असेल ना तर आमची जी टॅगलाईन आहे माया केअरची, द नेक्स्ट बेस्ट थिंग टू द फॅमिली. म्हणजे आई वडिलांसाठी मुलं जे काय करतील ते माया केअरचे व्हॉलेंटियर्स सिनियर सिटीजनसाठी करतात. बाकी आम्ही करत काय नाही तर जाऊन कोणाच्या घरी जाऊन घरकाम करणं किंवा आया सर्व्हिस प्रोव्हाइड करणं किंवा कुठलीही मेडिकल इमर्जन्सी आम्ही सॅटिस्फाय करू शकत नाही कारण आमच्याकडे क्वालिफाईड लोकच नाही आहेत ते करायला. त्यामुळे आम्ही ती जबाबदारी घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही ह्या ज्या गोष्टी आम्ही इथल्या करत नाही या ज्या सांगितल्या त्यासाठी आम्ही असं नाही म्हणत की आम्ही करत नाही आमची जबाबदारी काही नाही. फेअर इनफ नाही आमची जबाबदारी. पण वी कॅन हेल्प दी सिनियर सिटीजन्स टू कनेक्ट टू द राईट पीपल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इमर्जन्सी सर्व्हिसना त्यांच्यासाठी बोलवणं किंवा डॉक्टरना कनेक्ट करून देणं किंवा आया नर्सिंग होमच्या वेगवेगळ्या ब्युरोज असतील त्यांचे नंबर देऊन त्यांना कॉन्टॅक्ट करणं हे आम्ही करू शकतो. पण ऍक्च्युअल सर्व्हिस घडवणं ह्या 3-4 कॅटेगरीज मध्ये ते आमचे व्हॉलेंटियर्स नाही करू शकत. पण बाकी म्हणजे अगदी मगाशी मंजिरी सांगत होते जाऊन गप्पा मारणे करंट इश्यूजवर किंवा डिस्कस करणे वेगवेगळ्या गोष्टी, बुद्धिबळ खेळणं किंवा त्यांना जस्ट बाहेर चक्कर मारून आणणं, बागेत नेऊन आणणं किंवा कुठल्या समारंभाला नेऊन आणणं. कारण आजकाल वयस्कर लोकांना घराबाहेर पडणं हे सुद्धा इतकं अवघड झालंय बिकॉज ऑफ ट्रॅफिक आणि सगळे सिच्युएशन की त्यांना कॉन्फिडन्स राहत नाही. त्यांना कोणी घेऊन गेलं तर त्यांना
खूप फरक पडतोय, खूप पॉझिटिव्ह हे होतं रिक्षा करून किंवा कुठल्याही वाहनाने. सो त्या सगळ्या गोष्टी आम्ही तर करतोच. किंवा हॉस्पिटलमध्ये समजा कोणाला सपोज किमोथेरपीसाठी नेऊन आणायचं असेल किंवा जस्ट हॉस्पिटलायझेशन झालं 1-2 तास त्यांच्यासाठी बसायचं आहे, सो दॅट त्यांची फॅमिली मेंबर्सना त्यांची बाकीची कामं करता येतील. किंवा फॅमिली मेंबर बसले हॉस्पिटलमध्ये म्हणून त्यांच्या घराशी रिलेटेड की पैसे काढून आणायचे आहेत किंवा आणि 1-2 गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या आहेत, ते आमचे व्हॉलंटियर्स करू शकतात. सो दॅट इज द वे इन विच दीज आर द सर्व्हिसेस आम्ही देतो जनरली. आणि ह्या सगळ्या सर्व्हिसेस देताना आता तुम्ही भारतात देताय, तुम्ही युके मध्ये देताय, तर कंट्री रेग्युलेशन्सचं तुम्हाला म्हणजे जे तिथले कायदे असतील किंवा तिथले काही नियम असतील तर त्याचा कधी काही अडचण आली का? किंवा त्या परवानगी घेताना किंवा तुमचे व्हॉलंटियर्स आज खरं तर एखाद्या कुणाचे एटीएम कार्ड घेऊन जाणं आणि पैसे काढून आणून देणं ही खूप जोखमीची गोष्ट आहे. तर तुम्हाला ह्याबाबत तुमचे अनुभव कसे आहेत की ते तिथले कायदे आणि तिथल्या नियमांबद्दलचे? फॉर्च्युनेटली बघायला गेलं तर इंडियाचा जर स्कोपचा विचार केला आता, जे कारण आमचा मेजर प्रेझेन्स आता भारतातच आहे, तर आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत की आम्हाला जे मिळालेले व्हॉलंटियर्स आहेत, टच वूड, पण दे आर फॅन्टास्टिक, दे आर डुईंग फॅब्युलस वर्क आणि अतिशय विश्वासू आहेत. म्हणजे आम्ही डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवून ते सगळं घडतं. म्हणून तर आम्ही दोघं इथे जरी असलो, ठीक आहे, आई तिथे आहेत, त्यांच्या ह्याच्यामध्ये जेवढं जमतं तेवढं त्या करतात आणि भरपूर त्यांनी पण त्याच्यावर कष्ट घेतलेले आहेत. पण तरी एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या घरी जाते आणि हे काम करते, त्यासाठी मिळणारे व्हॉलंटियर्स आम्ही वी हॅव बीन लकी इन दॅट रिस्पेक्ट. त्यामुळे आता आम्ही सिलेक्शन प्रोसेसमध्ये शक्यतो रेफरन्स थ्रू आला तर जास्ती प्रेफर करतो नवीन व्हॉलंटियर. हा झाला भारतातला एक भाग. अनफॉर्च्युनेटली अजून भारतामध्ये असा सेंट्रल डेटाबेस नाही की ज्याच्यामध्ये जाऊन माणसाची बॅकग्राऊंड चेक इन टर्म्स ऑफ क्रिमिनल चेक किंवा सेक्स ऑफेंडर्स लिस्ट किंवा असं आपल्याला बघता येत नाही. युके मध्ये आम्हाला प्रत्येक व्यक्तीला ज्यांना व्हलनरेबल सिटीजन बरोबर काम करायचं आहे, म्हणजे 18 वर्षाखालील मुलांबरोबर काम करायचंय किंवा सिनियर सिटीजन बरोबर काम करायचं असेल तर त्यांना एक स्पेसिफिक क्लिअरन्स लागतो. तो क्लिअरन्स आम्हाला आमच्या इथल्या लोकल व्हॉलंटियर्सना घ्यायचा असेल तर क्लिअरन्सच्या आम्हाला ते जावं लागतं आणि ते आम्ही करतो. त्यामुळे इथले त्यांना कसं कळायचं आम्हाला बोलायचं त्यांच्याशी? थोडं तुम्ही म्यूट नाही, मला वाटतं विद्याताईंना काहीतरी बोलायचंय त्यांना. बोलायला आता अभय सांगत होता त्या ह्याच्यात माझा एक अनुभव सांगते. आणि म्हणजे एका ओळखीनेच असा दुसरा माणूस आला की मला करायचं आहे तुमच्याकडे व्हॉलंटियर म्हणून काम. तर म्हटलं ठीक आहे. त्यात एकूण जरा लुकच मला जरा थोडस वेगळं वाटलं, पण म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, देवानी दिलेली ती देणगी असते त्यामुळे. पण म्हणजे सगळं सांगून झालं काय आहे काय नाही काय करायचं वगैरे. मला त्यांनी चक्क डायरेक्ट प्रश्न विचारला की तुम्हाला कमिशन किती द्यायचं, तुम्ही मला जे पैसे देणार त्यातले तुम्ही किती घेणार. मी मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हे याचं वेगळंच आहे. आणि मग तेव्हापासून मी अगदी ठरवलं की व्हॉलंटियरनी मला भेटलंच पाहिजे नवीन, त्याशिवाय मी म्हणजे ओके म्हणणारच नाही. कारण हा मला अगदी म्हणजे वाईट अनुभव आला असा की आपण कुठल्या तरी भलत्याच माणसाशी बोलतोय. म्हणून जेव्हा इथं मी म्हणजे इथपर्यंत मी ठरवलंच होतं की प्रत्येक यांनी माझ्या घरी यायचं, मला माझ्याशी बोलायचं आणि मग त्यांना कार्ड द्यायचं, त्याशिवाय द्यायचं नाही. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे की मंजिरीने जेव्हा हे सुरू केलं तर तेव्हा म्हणजे तिने सुरू केलं वगैरे आणि मग जेव्हा ती अभयकडे निघाली जायला युकेला, तर तेव्हा मला म्हणाली की मी बंद करू काय, म्हणजे जे काय 1-1.5 वर्ष झालं असेल तेव्हा, की सगळं बंद करू का. तर मी म्हंटल नको, तू एक सोशल वर्क म्हणून जे चांगलं काम केलंयस, सुरू केलंयस, आणि तशी मी रिटायर्ड झाले होते मेडिकलच्या ह्याच्यातनं, त्यामुळे तशी घरी होते. म्हटलं मी माझ्याकडनं जेवढी सोशल वर्क करता येईल तेवढं करीन, आणि आतापर्यंत तरी केलाय, आता पुढे मात्र त्यांच्या ह्याच्यात करताय, आणि म्हणून ते चालू राहिलं. तुम्ही खरं तर ह्याच्या को फाउंडर म्हणून आहात, तर मग मी आता आपण तुमच्याशी गप्पा मारतोय तर मंजिरी, ते तुमची हरकत नसेल तर आपण 1-2 मिनिटं यांच्याशी गप्पा मारूया. तर
मला तुम्हाला असं विचारायचं की तुमचा अनुभव काय आहे, कारण कदाचित आमच्या नजरेतनं जे आम्ही बघतोय आणि जे तुमच्या वयाने आलेल्या एक्सपिरियन्सनी जे तुम्ही बघताय ह्याच्यात नक्कीच काहीतरी फरक असेल. तर तुमच्या नजरेतनं माया केअरच्या बद्दल तुम्ही थोडंसं सांगता का आम्हाला? हो. माझ्या म्हणजे तिने हे जे चालू केलं ज्या उद्देशाने, आणि तो जरी काय छोट्या प्रमाणात असला तरी तो फार सिन्सिअरली केला जातोय. म्हणजे हे सगळे जे व्हॉलेंटियर्स आता माझ्या शेजारीच आता बसलेच, महेश कुलकर्णी, आणि म्हणजे ही लोक येऊन जे करतायत काम आणि चालू आहे, जो आता आता अर्थात मंजिरीने त्याला एकदम व्यापक स्वरूप दिलाय. म्हणजे इंटर्न्स वगैरे, हे आजच एक मला ती इंटर्न भेटायला आली होती, ते ते खूपच वेगळं आहे. पण नाहीतर आतापर्यंत जे व्हॉलेंटियर सगळ्यांना अतिशय चांगले. आणि म्हणजे सुरुवातीला तर तिने अक्षरशः, माझी एक बहिणी एमई झालेली, रिटायर्ड होऊन पुण्यात आलेली, तिच्या सासरच्या एका बाईंना नुसतं गाऊन गप्पा मारणे, बस दुसरं काही नाही. कारण त्या बेडरीडर होत्या, नुसत्या 2 तास गप्पा मारायच्या, तिलाही बरं वाटायचं, त्यांनाही बरं वाटायचं. असं म्हणजे ह्या स्टाईलवर ते चालू केलं होतं. त्यामुळे मला आता खूप आनंद होतोय की तिने ते मनावर घेऊन आता त्याला आणखीन मोठं स्वरूप द्यायचा प्रयत्न करते ती. खूप छान. पण आतापर्यंतचा अनुभव मलाही चांगला, की ही जी सगळे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांचं कारण बेसिकली सोशल ओरिएंटेड, म्हणजे सोशल काम करायचं. जसं मी सांगितलं की मलाही सोशल कामाची, मी कारण राष्ट्रसेवा दलात वाढलेली आहे, अच्छा. त्यामुळे हा सोशल काम करणं हे लहानपणापासून मला बाळकडू होतं. तर त्या ह्याच्यातनं ही लोक आलेली आहेत, त्यामुळे त्यांचं माझं चांगलं म्हणजे आतापर्यंत तरी छान जमलंय. आणि या दोघांना आशीर्वाद आहे की त्यांनी असं पुढे मोठं काम करावं. नक्कीच नक्कीच. मला वाटतं तुमची शाळेतली मैत्रीण तुम्हाला असंच माया हो केअर सुरू झाल्यानंतर भेटली, तर त्याच्याबद्दल हो थोडंसं हो. काहीतरी सांगता का? म्हणजे आम्ही हुजूरपा घेतल्या आणि चक्क एका वर्गात, आणि बरोबरीने अभ्यास, म्हणजे तिच्या घरी तरी नाही तर माझ्या घरी तरी आम्ही एकत्र अभ्यास करायचो. आणि मुख्य म्हणजे सुद्धाच मला घरी जायला का आवडायचं, कारण तेव्हा हॉटेलमध्ये जाणं म्हणजे धरलंच नव्हतं कधी कुणी आम्ही हॉटेलमध्ये. पण तिच्या घरी हॉटेल होतं आणि तिथं तो बटाटा वडा खायला मिळायचा. मला अजूनही तो आठवतो आणि अतिशय गंमत वाटायची. त्यामुळे हॉटेल म्हणला आपण बटाटा वडा खाल्ला, किती चांगली होती. आणि त्याला मंजूनी त्याला रिन्युअल केलं. छान. सुधाताईंशी पण आपण एक गप्पा मारूया, सुधाताईंचा अनुभव विचारूया, कारण आता आपण व्हॉलेंटियर्स आणि इंटर्नशिप ह्याच्याबद्दल बोलतोय. तर मला वाटतं त्या सगळ्यात तुमच्या सिनियर कदाचित व्हॉलेंटियर असतील, तर आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया. आपण हॅलो नमस्कार. नमस्कार. हॅलो हॅलो. नमस्ते नमस्कार. अ, हॅलो, दिसतंय तुम्हाला, ऐकू हो हो येतंय मी बोललेली? हो हो, ओके ओके व्यवस्थित व्यवस्थित. ओके तर ओके. आपण खरं तर तुम्ही यांच्याबरोबर म्हणजे सगळ्यात सिनियर व्हॉलेंटियर आहात, आणि आज खरं तर कोणाला विश्वास नाही बसणार की वयाच्या 79 किंवा 80व्या वर्षी कोणी व्हॉलेंटियर म्हणून, म्हणजे मी आज स्वतः, मला कुणी जर मुंबईच्या लोकलमध्ये जायला सांगितलं तर मी पाय ठेवणार नाही. आणि तुम्ही हे सगळं कसं करता? नाही, कारण त्यावेळेला काय होतं, साधारण वेळ बघून फार गर्दीच्या वेळेला जायचं नाही, कारण ते आपलं नाही जमू शकत. थोडस गर्दी संपली की एक 10 वाजता निघालं तर जाऊन पोहोचू शकतं. आणि अगदी डॉक्टरची अपॉइंटमेंट असेल तर मग जायचं. मग ते स्लो ट्रेन्स आहेत, मी राहते ठाण्याला, तिथून सुटणाऱ्या ट्रेन्स असतात. मग तेव्हा स्लो ट्रेनने जायचं, एक 10 मिनिटं जास्ती लागतील, पण मग बसून जाता येईल. तो एक ऍडव्हान्टेज असतो. आणि असं नाही, रादर मी ह्याच्यामध्ये काय बघते की मला जो रिकामा वेळ आहे त्याचा खूप सत्कारणी लागतो, ह्याच्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. की हे सगळं काम करण्यामध्ये खूपच छान हे होतं. आणि मुंबईचं तर माहितीये ना, आता हे कोविड असल्यामुळे गेले 7-8 महिने आम्ही काहीच करू शकत नाही आहोत. खरंय खरंय. कारण कोणाच्या घरी जाणं नाही, पण त्यामुळे माझे टेलिफोन कॉल्स असतात, जे आमचे हे आहेत ज्यांना आवश्यक आहे त्यांना माझे अगदी आठवड्याला एकदा दोनदा टेलिफोन कॉल्स असतात. कशी आहे तब्येत, काय आहे, आमचे लोक येऊ शकत नाहीयेत तुमच्याकडे. हे जेव्हा लोकल रेल्वे सुरू होईल त्याच्यानंतर ते नक्की येतील.
कारण सगळे सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांनाही कोविडची खूप भीती वाटते की आपण खरंय. बाहेर जाणार नको आणि आबैल मुझे मार नको असं त्यांना सतत वाटत नक्कीच असतं. नक्कीच. पण आता हे पण मग सगळं निवळेल म्हणजे पुष्कळसं. खरंय, हे निवळल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या आई वडिलांकडे किंवा माझे सासू सासरे आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की ह्याचा सगळ्यात जास्त त्रास हा कुठेतरी सिनियर सिटीजन्सला होतो. कारण त्यांना सवय असते रोज त्यांच्या बरोबरच्या लोकांशी जाऊन बोलणं, Correct. त्यांच्याशी गप्पा मारणं, बरोबर. त्यांना समजून घेणं, हम्म. आणि तो कुठेतरी त्यांचा एक मन मोकळं करण्याचा मार्ग असतो, जो ह्या कोविडमध्ये बंद झालेला आहे. पण मग मला तुम्ही बंद सांगा झालाय. आजी की तुम्ही ह्या माया केअरशी जोडल्या कशा गेल्यात? काही नाही, अगदी चक्क तेव्हा मी रिटायर झाले होते. रिटायर होऊन 7-8 वर्ष झाली होती. याच्या अगोदर मी एका असंच एनजीओ जी खेड्यामध्ये म्हणजे कर्जत पासून आतमध्ये काम करते त्यांच्याबरोबर काम करत होते. आणि इव्हन फाईन मॉर्निंग एक जाहिरात बघितली, ज्यांना सोशल वर्क करायचंय त्यांच्यासाठी नवीन त्याला मी माझा हे पाठवला. तर लगेच मंजिरीचा मला मेल आली की माझे आई वडील तुला ओळखतात तुम्हाला. म्हटलं कोण? तर विद्या आणि सुरेश. म्हटलं बरोबर आहे. आम्ही तर शाळेतल्या मैत्रिणी. त्यामुळे म्हणजे मग मुंबईत राहून बोला. म्हणजे माया केअरने नुसतंच लोकांना सर्व्हिस नाही दिली, तर दोन मैत्रिणींनाही बऱ्याच वर्षांनी परत एकदा एकत्र आणलं. अगदी अगदी अगदी. खरं तर तुमच्याकडनं आमच्यासारख्या तरुण पिढीला शिकण्यासारखं खूप आहे की या वयात एवढं एन्थुझियास्टिक असणं आणि एवढं ऍक्टिव्ह असणं. तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू अं, थँक्यू व्हेरी मच. मंजिरीताई, मी तुमच्याकडे येते परत. तर आता आपण व्हॉलेंटियर्स बद्दल बोलतोय आणि इंटर्नशिप बद्दल बोलतोय. तर इंटर्नशिप म्हणजे तुम्ही नक्की काय पद्धतीची इंटर्नशिप देता? मुख्य इंटर्नशिपचं कारण असं की आपल्याला जे ओव्हररेटेड एज्युकेशन सिस्टम आहे आपली, की तुम्हाला डिग्री मिळाल्यावर तुम्हाला डायरेक्टली कुठल्या तरी कॉर्पोरेटमध्ये जॉब मिळेल आणि तुम्हाला सगळं यायला लागेल. हे सॉरी टू से पण मी आपली एज्युकेशन सिस्टम खूपच जवळनं बघितल्यामुळे मला असं खरंच वाटतं की मेडिकल एज्युकेशन सोडून बाकी कुठल्याही कॉलेजमधलं जे एज्युकेशन सध्या आहे त्यांना कॉर्पोरेटमध्ये गेल्यानंतर किंवा जे काय कॉर्पोरेटच असं नाही, एज्युकेशन सिस्टम मध्ये गेल्यानंतर त्यांना काम 90% काम करता येत नाही. आणि इट्स व्हेरी सॅड की त्यांना जे 90% त्यांना वाटतं की त्यांना यायला हवं त्यांना येत नाही. पण ऍज अ रिझल्ट ऑफ दिस आपल्याकडे काय होतं की फ्री टाइम खूप आहे. फ्री वेळ आणि युथ मध्ये म्हणजे 18 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला फ्री वेळ असणं ही खूप डेंजरस गोष्ट आहे. तर त्याचं सत्कारणी कसं लागू शकेल ह्याच्यासाठी एक तर इंटर्नशिप होती. मला स्वतःला खूप आनंद मिळतो जेव्हा मी काहीतरी शिकवलं असेल कोणाला आणि ते स्वतः एकटे करायला लागतात आणि ज्याच्यात माझी गरज पडत नाही त्याच्यानंतर. ह्या साध्या गोष्टीचा मला खूप आनंद होतो. त्यामुळे मी हे ठरवलं की माझं कॉर्पोरेट लाईफ मी सोडल्यानंतर 6 महिन्यापूर्वी की बघूया की कोणाला इंटरेस्ट आहे आणि जी मुलं येतील, मुलं म्हणजे 18 to 25, काय कायला 30+ सुद्धा आहेत आमच्याकडे काय की नाही मला आय एम बिटवीन जॉब्स, तर मला शिकायचं. तर मी पर्सनली ह्या इंटर्नशिप मध्ये त्यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ब्रँडिंग, मार्केटिंग, अवेअरनेस किंवा जनरली वर्क लाईफ म्हणजे प्रोफेशनलिझम जे खूप हायली एक्सपेक्टेड आहे त्यांना कॉर्पोरेट जॉब्स मध्ये जेव्हा ते जातील, हे शिकवायचा आम्ही प्रयत्न करतोय ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ज्योती आहेच, तर ज्योती इज द प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर. त्यामुळे ती ऑलमोस्ट एव्हरी डे आम्हाला फेसबुकवरनं किंवा कोणी सांगून वगैरे, म्हणजे मला वाटतं जवळजवळ 300-400 ऍप्लिकेशन आलेले असतील. आणि आमच्यासारख्या माया केअर छोट्या ऑर्गनायझेशनला 300-400 ऍप्लिकेशन, राईट फ्रॉम गोरखपूर टू त्रिची, म्हणजे महाराष्ट्रातले तर भरपूर आहेतच, सगळीकडून ऍप्लिकेशन आलेले आहेत. पण त्याच्यात हेही दिसतं की जे आई वडिलांनी शिकवायला पाहिजे आणि जे आम्ही शिकवायचा प्रयत्न करतोय ते न शिकणारेही खूप असतात की ते ड्रॉपआउट होतात किंवा ते कॉल जॉईनच होत नाहीत, असं काय 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 होतात. पण ग्रेट न्यूज इज की मला एक आमची शबनम म्हणून आहे, आमची सोशल मीडिया बघते, ती म्हणली की मी तुम्हाला काम करून देईन, मला आय डोंट हॅव पेशन्स टू टीच एनीबडी एनिथिंग. आय हॅव लॉट ऑफ पेशन्स टू टीच एव्हरीबडी एव्हरीथिंग. त्यामुळे त्यांना येऊ दे आणि जे शिकतील ते पुढे खूप मोठे होतील आणि होत आहेत ऑलरेडी. म्हणजे मी तुम्हाला इंटर्नशिप मध्ये जे गेल्या मी म्हणलं ना 2 महिन्यातनं की व्हिडिओज करणं, युट्यूब करणं, एक ऍड कॅम्पेन तयार करणं, त्याच्यामध्ये ह्या नवीन सिटीज तयार करणं, नंबर ऑफ इव्हेंट्स. म्हणजे आता सोमवारी आमचा एक अपकमिंग इव्हेंट आहे, त्याच्यामध्ये आम्ही क्रॅक टीम तयार केली आहे. क्रॅक टीम म्हणजे लिटरली ती सगळे असे अलर्ट असतात की फोन आला, व्हॉट्सअप आलं की लगेच त्या ज्येष्ठ नागरिकांना फोन करायचा, पुढचं बघायचं काय येत नाही बघू. आणि म्हणून आम्ही जस्ट ह्याच्या आधी त्या क्रॅक टीमचा कॉल अभयने घेतला होता.
की ती क्रॅक टीम ज्या स्पीडने ते काम करतात की, आणि आता म्हणजे सोमवारचा जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये त्या मुलांनी इतके ब्युटिफुल व्हिडिओज बनवले, म्हणजे झूम कसं लॉन्च करावं किंवा झूम मध्ये साइन इन कसं करावं किंवा ऑफ करावं, हे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश या 4 भाषांमध्ये ऑलरेडी बनवलेले आहेत. एक 1.5 मिनिटाचे, की जे पार्टिसिपंट्स आहेत सोमवारचे, तर त्यांनी आधी ते बघणार की ऍप स्टोअरवर जा, पण त्यांना फोन पण करणार. प्रत्येकाने आता 10 सिनियर सिटीजनची नावं घेतली तर त्यांना फोन करणार आहेत की तुम्हाला कळलं का व्हिडिओमध्ये काय, मी मदत करू का, म्हणजे सोमवारी तुम्ही लॉग इन व्हा. आणि त्याच्यामध्ये आमचे अपार्ट फ्रॉम इंटर्न्स, यू विल बी व्हेरी हॅपी टू नो की एक रवी छाबरा म्हणून आमचे ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठ इंटर्न नाही आहेत, ते स्वतः कॉर्पोरेट लाईफ मध्ये खूप वर्ष होते, त्यामुळे ते एक आहेत. ते म्हणले की मी पण फोन करीन. हेमंत टिकेकर म्हणून अजून एक आमचे व्हॉलंटियर आहेत, ते पण रिटायर्ड आहेत कॉर्पोरेट लाईफ मध्ये, ते म्हणले आम्ही पण करू. तर असे सगळे जे म्हणजे एकत्र हा फोर्स येतो, तो खूप वेगळ्या प्रकारचा आणि वेगळ्या स्पीडनी काम पुढे नेऊ शकतो. सो दॅट वॉज द पर्पज ऑफ द इंटर्नशिप विच इज सर्विंग. आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या सगळ्यात आवडीची ह्याच्यातली गोष्ट काय आहे की आमची एक डेटाबेस टीम आहे बॅकएंडची. तर इंटर्न्सची रेंज इतकी असते की कोणी अगदी अंडर प्रिव्हिलेज्ड एरियामधलं, अगदी म्हणजे जेमतेम त्यांची घरची परिस्थिती खूप अवघड असल्यामुळे ते जॉईन होत आहेत, फ्रॉम देअर टू समबडी जे अगदी म्हणजे आता फॉरेनला जायचंच आहे, युनिव्हर्सिटीने ऍडमिशन मिळणारे 2 महिने राहिलेत, ह्या लेवलची पूर्ण रेंज आहे. पण ज्याच्यात एक खूप छान जो त्यातला प्रकार आहे की वी हॅव अबाउट 5 पीपल, जे अगेन ज्योती इज लिडिंग देम बाय डेटाबेस टीम, की त्यांना कोणाचा ऍक्सिडेंट झालाय, त्यामुळे ब्रेन इंजरी झाले आणि पूर्वी आठवायचं तसं आठवत नाहीये. 10 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आधी जमायच्या त्या जमत नाहीये ब्रेन वाईज. तसे काही आहेत, आर्थरायटिस झालेली आहेत, एक सेरेब्रल पॅल्सी, ऑल दीज एरियाज त्यांचा ग्रॅज्युअली कॉन्फिडन्स वाढतो. आणि त्यांचा जो जे दे आर सबसेट ऑफ इंटर्नशिप, पण त्यांचा आम्ही त्यांच्या ज्या सोशल सिच्युएशन त्यांची जी आहे त्याच्यासाठी आम्ही एक वेगळा आधी कॉल घेतो. त्या वेगळ्या कॉलमध्ये ज्योतीची आई, प्रेरणाची आई, कारण ते खूप वर्ष आमच्याकडे काम करतायत. प्रेरणाची आई सविता कुलकर्णी त्या पुण्याच्या कोऑर्डिनेटर असल्यामुळे त्यांनी खूप वर्ष आई बरोबर माझ्या काम केलेलं आहे. त्या प्रेरणा आणि ज्योतीची आई तिला खूप सपोर्ट करतात, त्यामुळे त्या. आणि ह्या जे नवीन मुलं जॉईन होतात त्यांच्या आयांना पण आम्ही सांगतो की तुम्ही आई किंवा बहीण असेल किंवा जे कोण त्यांची डिसिजन मेकर असेल त्यांच्या तुम्ही जॉईन व्हा, की ह्याच्यातून त्यांना काय फायदा असणार. आणि मी ह्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये CSR मध्ये इतके वर्ष काम केल्यामुळे मला हे माहिती आहे की जेव्हा तुम्हाला कोणीतरी जॉब देतं की जॉब डिस्क्रिप्शन पाठवा, असं मला 2-3 जणांनी सांगितलं. म्हणजे नाही पाठवणार, कारण वी वॉन्ट टू सी द पर्सन. कारण जॉब डिस्क्रिप्शन तुम्ही हे घ्या आणि मग तुमच्यात काहीतरी कमी आहे ह्या भावनेने घ्यायचंच नाहीये ह्यांनी. तुम्हाला व्हॉट कॅन यू ऑफर. जर तुमचे ठीक आहे, तुम्हाला चालता येत नाही पण बोलता येत आहे, तर मग तुम्हाला फोनचं काम देणार. तुमचं ब्रेन जर एक ऍस्पेक्ट चालू आहे तर तुम्हाला डेटा एंट्री, डेटाबेसचं काम देणार. यू कांट स्पीक, तुम्हाला ईमेलचं काम देणार. आणि ग्रॅज्युअली तुमचं आता एक आमच्याकडे छान मुलगा आहे खूप, संकल्प, ही इज रिअली व्हेरी नाईस. संकल्प जो जॉईन झालाय तो पहिल्यांदा म्हणला मला हिंदी चालेल का, मराठी चालेल का, मला इंग्लिश येत नाही. म्हणजे डेटाबेससाठी इंग्लिशचा प्रश्नच येत नाही, पण बाकी सगळे जे आहेत इंटर्न्स मुद्दामून इथे इंग्लिश का बोलायचं, की तोच मिस्टेक सेकंड कॉलमध्ये नाही होत आपला, मग ग्रॅज्युअली कॉन्फिडन्स वाढतो. तर अशा पद्धतीने ही मुलं एकत्र आलेत आणि म्हणजे आय एम सो हॅपी विथ द वे दिस इज गोइंग. की कारण 2 दिवसापूर्वी ज्योती आणि एक नवीन म्हणजे नवीन जॉईन होणारा त्याची बहीण आणि हर्षदा आमची इंटर्न, त्यांनी आपापला कॉल घेतला. त्या मुलामध्ये काय आहे, तो काय करू शकतो, हे त्यांनी स्वतः जाणून घेतलं आणि त्याला कुठल्या टीम मध्ये कुठला प्रोजेक्ट द्यायचा आता ते डिसिजन घ्यायला लागले. तर आपण लहानाचं मोठं केलेलं मूल असं ज्यावेळी ते स्वतःच्या पायावर उभं राहतं आणि ज्या मुलांना आपण खरं तर एवढं सगळं ट्रेनिंग देतो, ते ज्यावेळी स्वतः असे काही छोटे छोटे का होईना त्यांच्या दृष्टीने असलेले छोटे छोटे डिसिजन सुद्धा ज्यावेळी घ्यायला लागतात, तो आनंद तुम्हाला खूपच वेगळा वाटत असेल. कारण तुमची ट्रेनिंगची बॅकग्राऊंड आहे आणि एज्युकेशनची बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे नक्कीच तो आनंद मी समजू शकते. म्हणजे माझी स्वतःची इंटर्नशिप्स आणि व्हॉलेंटियर या गोष्टींचं मी स्वतः खूप फॉर आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने ते करावं. तर आपण थोडस ज्योतीशी गप्पा मारूया आता. ज्योती तुमची जी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे पुण्यात, तर आपण तिच्याशी गप्पा मारूया. नमस्कार ज्योती. हाय. हाय. थोडस तुमच्याबद्दल आणि तुम्ही माया केअरला कसे जॉईन झालात याच्याबद्दल सांगू शकाल? हो नक्कीच ना. सगळ्यात प्रथम सांगते म्हणजे मी ज्योती मोरे, पुणे महाराष्ट्र.
पण मला असं कोणी ओळखत नाही. ज्योती फ्रॉम मायाकेर अशी माझी ओळख आहे सगळीकडे, म्हणजे देशात सुद्धा आणि जगातून सुद्धा कॉल आला तर तीच ओळख आहे. आणि ही माझी ओळख मला आमच्या संस्थापिका फाउंडर मंजिरी गोखले जोशी आणि आमचे सहसंस्थापक अभय सर यांनी दिलेली आहे. आणि मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की मी आज या संस्थेचा एक अविभाज्य घटक आहे. आणि माझ्याबद्दल सांगायचं तर मी संस्थेला जॉईन अशी झाले की माझी एक बालमैत्रीण आहे जी त्यावेळी मंजिरी मॅमची एकमेव व्हॉलेंटियर होती. तिचं मी नाव घेऊ इच्छिते की अन्नपूर्णा कदम म्हणून. तर ती मला मंजिरी मॅमशी ओळख करून दिली आणि त्यानंतर आम्ही जॉईन झालो इथे. आणि तुमचा अनुभव कसा आहे माया केअर सोबतचा, किंवा तुम्ही ज्यावेळी व्हॉलेंटियर्सशी गप्पा मारता, त्यांना निवडता किंवा त्यांची टीम कोऑर्डिनेट करता, तर तो अनुभव कसा आहे? खूप छान मॅम. खरं सांगायचं तर आमचे व्हॉलेंटियर्स म्हणजे अतिशय उत्तम आहेत. म्हणजे त्यांचा प्रश्नच नाही. मी कधीही कॉल केला तर ते आय एम प्रिपेअर्ड एवढंच फक्त वाक्य बोलतात. यासाठी मी त्यांची खूपच आभारी आहे. हा माझा खूप छान अनुभव आहे त्यांच्याबद्दलचा. आणि ते कोण काय करू शकतं, कोणता व्हॉलेंटियर कोणत्या गोष्टीत चांगला आहे आणि तो कसा ती गोष्ट हँडल करेल किंवा सिनियरला हँडल करेल, ते एक मी अभ्यास केलेला आहे प्रत्येकाचा. त्यामुळे असं कॉल आला की बरोबर त्या व्हॉलेंटियरलाच आपण कॉल करायचा आणि तोही तयार असतो. कारण त्याला त्याच्यात इंटरेस्ट असतो, त्याला ते काम करायचं असतं. आता तुमच्या बरोबर ज्योतिताई किती व्हॉलेंटियर्स आहेत? आता सध्या तरी माझ्या बरोबर पुण्यामध्ये 70 व्हॉलेंटियर्स आहेत अरे वा. आणि जवळजवळ 35 ते 40 कार्यरत आहेत. म्हणजे सतत माझ्या ओला आवाज देणारे, हाक देणारे असे आहेत. खूपच छान. म्हणजे खरं तर ही जी ओळख तुम्ही सांगितली, ज्योती फ्रॉम माया केअर, असं एखाद्या ऑर्गनायझेशनशी आपलं नाव जोडून आपली ओळख निर्माण होणं, ह्याच्यात एक हो, हो. वेगळं समाधान मिळत असतं. आणि हो. आणि तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मंजिरीताई, मी तुमच्याकडे येते पुन्हा एकदा. तर मला एक सांगा, हे जे व्हॉलेंटियर्स किंवा जे इंटर्न्स आहेत, तर आपण बघितलं की सिनियर सिटीजन्स तर आहेतच आहेत, पण मग यंग एज मधले व्हॉलेंटियर्स तुमच्याकडे किती आहेत? खूप पर्सेंटेज कमी आहे आणि म्हणजे आत्ताचं कमी आहे. पण काय होतं की मी म्हणलं ना, गेल्या 11 वर्षात आत्ता ज्योतीने 70 जे सांगितलं, पण आमच्याकडे जवळजवळ 600-650 व्हॉलेंटियर्स येऊन गेले. येऊन गेले म्हणजे काय, की ते ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम काम करतात, मग ते पुढे दुसरं काहीतरी करतात, पण दे आर ऑलवेज अवेलेबल. तर ह्याच्यात म्हणजे आणि प्रत्येकाची लाईफ स्टेज काहीतरी असते. कोणी काही शिकत असतं किंवा मुलाची 10वी असते किंवा ज्येष्ठ नागरिक स्वतः असल्यामुळे आता कोणी दुसऱ्या स्वतःच्याच मुला मुलीकडे कुठे जातात, परत येतात. तर स्टुडंट्सचं हे जास्त होतं. त्यामुळे काही काही आमच्याकडे म्हणजे बरेच वर्ष राहून जाऊन आता बरेचसे इंटर्न्स पण जे आहेत, की वी कॉल देम चॅम्पियन्स, की तुम्ही जरी सोडलं तरी यू कॅन कंटिन्यू टू बी अ माय केअर चॅम्पियन, कंटिन्यू टू बी अ माय केअर सपोर्टर. आणि एस्पेशली जेव्हा बदली होते किंवा नवीन सिटीमध्ये तुम्ही जाता, एस्पेशली नवीन कंट्रीमध्ये जातात त्या ठिकाणी, तर तिथे माया केअर सुरू करायचं असेल तर ते सांगू शकतात. त्यामुळे मी म्हणलं तसं की आता आम्हाला फायनली कळलंय की कुठल्या वयोगटाला काय काम आवडतं. म्हणजे इफ यू एक्सपेक्ट की जे आत्ताचे आमचे मिस्टर निमोणकर आहेत, जोशी आहेत, हे सगळे मी बाकीची नावं घेते. मिस्टर नातू आहेत, अनिल नातू, हु इज ऑलरेडी जॉईन द कॉल. अनिल नातू म्हणजे अमेझिंग काम काय आहे तुम्हाला खरं नाही वाटणार, पण जे कोण पुण्याचं आहेत त्यांनी MK पारधी हे नाव त्यांना माहिती असेल, कारण ज्या पुण्याच्या लोकांनी पेपर वाचायचे त्यामुळे मिस्टर पारधी इज अ व्हेरी व्हेरी वेल नोन डान्स म्युझिक क्रिटिक. आणि ते नाव दिस इयर या डिसेंबरमध्ये त्यांचं ते ही विल बी 100 years old. ओ वाव. तर नातू त्यांच्याकडे, त्यांच्या आणि त्यांच्या मिसेसकडे ते जातात, मिस्टर नातू, आणि स्वतःचा फोन घेऊन जातात, त्यांच्या कानाला फोन लावतात किंवा आपलाच फोन त्यांच्या समोर ठेवतात, आता बोला तुम्ही. आणि मिस्टर पारधी आणि त्यांची बायको ते खूप छान बोलतात. म्हणजे वन ऑफ द अमेझिंग थिंग्स मिस्टर नातू हॅज डन इन द पास्ट फ्यू मंथ्स, की लॉकडाऊन मध्ये एक नीता तोंडारे म्हणून आमच्या एक म्हणजे शी इज अ व्हेरी वेल नोन पर्सन आणि त्या डान्सर आहे, ते ऑस्ट्रेलियामध्ये असतात
आणि त्या म्हणल्या मला मिस्टर पारधींशी बोलायला आवडेल, कारण तेव्हाचं मला आठवत आहे. आणि त्यांनी त्या दोघांचा फोन लावून दिला, व्हिडिओ कॉल करून दिला, आणि ते दोघंही इतके खुश झाले होते. म्हणजे मिस्टर पारधी ॲट 100 कुड रिमेंबर, जे 90s मध्ये त्यांनी कशा डान्स करायच्या वगैरे. तर अशा प्रकारचं ज्या पेशंटली कामं करू शकतात ती यंग जनरेशन नाही करू शकत. म्हणजे नाहीये त्यांच्याकडे आत्ता पेशन्स नाही. मे बी लेटर निर्माण होईल का वॉट एव्हर. पण ते जे करू शकतात, मी परत परत म्हणते की ज्या माणसाची जी खासियत आहे ती आपल्यावर आहे की आपण त्यांचा लिमिटेड वेळ घेतो. कारण ज्योती आणि प्रेरणा सोडल्या तर फुल टाइम माया केअर मध्ये कोणीच नाहीये, बाकी सगळे वेगळं वेगळं काहीतरी करत असतात. तर त्यांच्या जो लिमिटेड टाइम आपल्याला देतात त्याचा आपण हाऊ कॅन वी मेक द मोस्ट ऑफ इट. लिटरली पार्थ आमचा जो एक हा आहे कोऑर्डिनेटर इंटर्न आहे, तर त्यांनी परवा मला युट्यूब लाईव्ह कसं करायचं ते शिकवलं, आणि कसं युट्यूब चॅनल बनवायचं ते शिकवलं. तो तिथे वडोदऱ्यामध्ये, मी इथं आता इंग्लंडमध्ये, पण तो रात्री ह्या वेळेला त्यांनी त्याला मला फोनवर शिकवलं. आय कॅन डू इट नाव. हा जो हे जे लागतं ते ओनली दॅट जनरेशन कॅन डू इट. कारण जे आपल्याला ऑलरेडी इनफ, जे आपल्याला वेळ लागतो ते खूप फास्ट. So it is really a question of leveraging what they want and to take it forward. व्हॉलंटियर्स आणि इंटर्न्सना ह्याच्या सोबतच जर एखाद्याला जॉईन व्हायचं असेल तुमच्याकडे, तर ती व्यक्ती कशी जॉईन होऊ शकते? आमचे आता मल्टिपल चॅनल्स आहेत थ्रू विच आम्हाला कॉन्टॅक्ट करता येतं. एक म्हणजे ईमेल आहे आमची service@mayacare.org. नंतर फेसबुक चॅनल आहे की फेसबुकवर आमच्या ऍड्स आम्ही जेव्हा टाकतो त्यावेळेला त्याच्यावर रिस्पॉन्स देऊन तुम्ही हे करू शकता. किंवा आमच्या ज्या हेल्पलाईन, पब्लिश्ड हेल्पलाईन्स आहेत त्याच्यावर कॉल करून देखील तुमचा इंटरेस्ट तुम्ही दाखवू शकता. किंवा आता आम्ही मगाशी म्हणलो त्याप्रमाणे काही रेफरन्स देतात, म्हणजे एक्झिस्टिंग आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते सांगतात की माझ्या माहितीत असे एक जण आहेत त्यांना व्हॉलेंटिअरिंग करायचंय, ते मग डायरेक्टली ज्योतीला युजली ते कॉल करून मग पुढे आम्ही त्या, दोज आर द 3 एंट्री पॉइंट्स मेनली टू गेट इन टच विथ अस. माझा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की कुठलीही समाजसेवी संस्था चालवायची तर त्याला एक आर्थिक पाठबळ खूप मोठ्या प्रमाणावर लागतं, आणि जो तुमचा व्याप आहे तो बघता तुम्हाला नक्कीच ते जास्त प्रमाणात लागणार आहे. तर तुम्ही ते कसं आजपर्यंत सांभाळलं 11 वर्ष? नाही, सध्या म्हणजे 11 वर्ष ते सॅलरीज वरनच चालू आहे. म्हणून, आणि वन ऑफ द रिझन्स मी म्हटलं ना, आमचं ऑल्टरनेट असतं की गेले 6 महिने मी माया केअरवर फुल टाइम फोकस्ड आहे. दॅट इज द फर्स्ट टाइम. तोपर्यंत इतके 10 वर्ष 11 वर्ष आई फोकस्ड होती माया केअरवर. गेले 3 वर्ष बिकॉज मी एका कंपनीच्या हेड म्हणून काम करत असल्यावर आपल्याला रेप्रेझेंटेशन सुद्धा अलाउड नसतं मॉरली, एथिकली. त्यामुळे माया केअर काहीच करू शकले नाही 3 वर्ष. तेव्हा अभय आणि आई आणि रेस्ट ऑफ माया केअर व्हॉलंटियर, आणि मला तेव्हा खरंच नवल वाटायचं की किती हे चांगलं चालू आहे, किती स्ट्रेट फॉरवर्ड चालू आहे, इतकं, आणि म्हणजे ऑटो मोड मध्ये चालू आहे. तर ह्या सगळ्यासाठी आम्ही राईट ऑर रॉंग पण आम्ही सॅलरीज चालू ठेवल्या होत्या, आणि दॅट इज द ओनली वे दिस इज वर्क. पण आम्हाला दोघांनाही लक्षात आलंय, कारण अभय वाटत नसले तरी इज 55 आणि आय एम 46, तरी नॉट गोइंग टू, एस्पेशली आमची वर्क लाईफ्स आर नॉट गोइंग टू कंटिन्यू फॉर एव्हर. आणि जनरली जे आई म्हणली तसं की तेव्हा जेव्हा वाटलं की आता बंद करूया का, आता काय करायचं पुढे, हे तर हे खूप वेळा वाटून सुद्धा नाव वी नो वी कांट स्टॉप. कारण आमच्याकडे एक गुडविल एवढं आहे अक्रॉस द वर्ल्ड जे निर्माण होतं. एस्पेशली तुम्ही दुबईच्या आहात, म्हणजे आमच्या काही आठवड्यापूर्वी दुबईत जो इंटरव्ह्यू झाला विमेन्स ह्याच्यामध्ये, ते इतकं आम्ही दुबई सपोर्टर्स ग्रुप आहे ऑलरेडी आमच्याकडे. माया केअर दुबई कधी येते, आम्ही आहोत सपोर्ट करायला. असं प्रत्येक कंट्रीमध्ये आम्हाला सपोर्टर्स ग्रुप निर्माण होत आहेत, आणि नाव वी कांट स्टॉप. तर बिकॉज वी कांट स्टॉप, आता ही वेळ अशी आली आहे की आम्ही 2 गोष्टींचा म्हणजे त्याच्या मागे लागलोय लिटरली. म्हणजे त्याचं एम घेऊन की एक की माया केअर हॅज टू बी प्रेझेंट इन एव्हरी सिटी ऑफ इंडिया स्टार्टिंग विथ महाराष्ट्र. त्यामुळे आता 11 सिटीज मध्ये माया केअर चालू आहे, आणि रिलायबल व्हॉलंटियर्स आहेत. आणि एक त्याच्यात चांगली ही पण गोष्ट आहे की काही भाषा म्हणजे आपण क्लब करू शकतो. वडोदरा, अहमदाबाद फॉर इन्स्टन्स, किंवा मराठी सगळे पुण्याला फोन येऊ शकतात. अशा ह्यानी सगळ्या सिटीजमध्ये कोऑर्डिनेटर असायलाच पाहिजेत असं नाही, पण प्रत्येक भाषा कव्हर होते. तर ऑल ओव्हर इंडिया माया केअर असलं पाहिजे, ऑल ओव्हर द वर्ल्ड अल्टिमेटली असलं पाहिजे. आम्हालाही माहिती आहे की जास्त अवघड आहे ते रेग्युलेशन्समुळे, आणि बट वी विल डू व्हॉट इज नीडेड फॉर दॅट पर्टिक्युलर कंट्री. ते अगदी लॉंग टर्म, म्हणजे व्हेरी व्हेरी लॉंग टर्म ड्रीम आहे, पण ऑल ओव्हर इंडियाचं ड्रीम जे आहे. आणि सेकंड की आमचा जो मन टू मन जो माया केअरचा खर्च येतो, आणि हे स्पेशली 2 लोक आम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे, म्हणजे सुद्धा त्यांनी मला खूप वेळा सांगितलेलं आहे. मिस्टर जोशी आमचे जे पुण्याचे आहेत त्यांनी खूप वेळा सांगितलं तुम्ही डोनेशन्स घ्या, डोनेशन्स मागा. तर आम्ही डोनेशन्स घेतो,
पण आम्ही इतके वर्ष डोनेशन मागितलीच नव्हती. आणि म्हणजे काहीतरी की आम्ही हे काम करतोय, तुम्ही आम्हाला द्या, आम्ही हे कधी कोणाला म्हणलोच नव्हतो, डिस्पाईट जे काय काम त्यांच्यासाठी केलं हे. तर हे आम्ही आता म्हणायला लागलोय आणि आम्हाला रिपीटेडली आणि त्याचं रिझनही आम्ही हे सांगतो की वी वॉन्टेड टू कंटिन्यू बियॉन्ड अस, आणि वी वॉन्टेड टू कंटिन्यू इन अ प्रोफेशनल मॅनर. म्हणजे आपण ज्योतीचं काम पाहिलं, प्रेरणाचं काम पाहिलं, ती जी बॅकबोन टीम असणार आहे त्याच्या आणि प्रोफेशनलिझम जे पाहिजे ते, कारण एक्झॅक्टली लाईक अन ऑर्गनायझेशन, लिडरशिप टीम जे आहे, नुसत्याच हेल्पलाईन्स आणि वेबसाईट्स एवढेच खर्च नाहीये, जे पूर्ण जे खर्च एंड टू एंड आहेत, आपल्याला प्रत्येक गोष्ट जी करायला हवी, तर त्याच्यात आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही प्रोफेशनलिझमवर. कुठली सिस्टम, म्हणजे अभय तुम्हाला जास्त सांगेल, आयडी कार्ड सिस्टम आणि ऑल दीज थिंग्स जे आम्ही करतोच, पण लॉंग टर्म मध्ये हे पाहिजे असेल तर कॉर्पोरेट्स, कम्युनिटीज, इंडिव्हिज्युअल्स लिटरली आमच्याकडे म्हणजे काय काय इतकं असं भरून येतं की काय काय सिनियर सिटीजन त्यांच्या वाढदिवसाला असे 300 रुपये देतील, 500 रुपये देतील की अरे मला माया केअर जस्ट म्हणजे माझ्या बायकोच्या नावाने किंवा असं काहीतरी. सो इव्हन दॅट इज सो व्हॅल्युएबल, कारण आम्ही हे रिपीटेडली सांगतो आणि लिटरली जे ऐकतायत त्यांनी पुढे जेव्हा तुम्ही जर सर्व्हिस रिक्वेस्ट केली, आणि हा पॉइंट आम्ही परत 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 रोज सांगतो की व्हॉलेंटियर तुमच्याकडे कधीही पैसे मागणार नाहीत, आणि ते पैसे मागत असतील तर ते माया केअरचे व्हॉलेंटियर नाहीत असं तुम्ही समजू शकता, कारण ते नाही आहेत तसे. आमचे व्हॉलेंटियर कधीच कोणाकडे पैसे मागणार, आणि नॉट फॉर देम. ते मागितले तर ते माया केअरसाठी मागू शकतील, ज्याच्यासाठी इतके वर्ष आई रिसीट देत होते, आम्ही रिसीट आणि ग्रॅटिट्यूड लेटर तुमच्यापर्यंत पोहोचेलच. दॅट वी हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल अबाउट. आणि दुसरं म्हणजे मी CSR ह्याच्यात काम केल्यामुळे आपल्याला माहितीये की आपल्या सगळ्यांचे जे सगळे ऐकतायत तुमचे खूप हार्ड अर्न्ड पैसे आहेत ते. तुम्ही काहीतरी म्हणजे एव्हरी रुपी यू हॅव अर्न, एव्हरी डिराम यू हॅव अर्न, तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी सॅक्रिफाईस केलेला आहे, वेळेचा म्हणा, फॅमिलीचा म्हणा, किंवा काहीतरी तुम्ही खूप सॅक्रिफाईस केलेला आहे, हे आम्हालाही वाटतं. आणि जेव्हा आम्ही कोणाला पैसे देतो फॉर एनी डोनेशन, जसं तुम्ही आम्हाला देऊ इच्छित असाल, तर यू नीड टू नो की त्याचं झालं काय. करेक्ट, एक्झॅक्टली. आणि ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी राहते की कुठे गेले ते. त्यामुळे तुम्ही कधी इतकी ट्रान्सपरन्सी कुठल्याही एनजीओ मध्ये कधीही नसते की ज्यांना सर्व्हिस मिळाली त्यांचा आम्ही फोटोही दाखवू शकतो तुम्हाला, त्यांचा फोन नंबर देऊ शकतो त्यांना विचारून, तुम्ही पाहिजे जाऊन भेटा त्यांना की खरंच तुमच्याकडे सर्व्हिस द्यायला आले होते का नव्हते. तर दिस इज द जर्नी अँड दिस इज अन अपील की इन विच एव्हर फॉर्म. आणि वन ऑफ द वेज म्हणजे तुम्ही प्रचितीताई किंवा अभिजित आणि संतोष करंडे एस्पेशली, त्यांनी जो पुढाकार घेतलाय हा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यात, हा खूप मोठा म्हणजे डोनेशन टू अस, बिकॉज थ्रू यू वी आर मीटिंग सो मेनी पीपल. Absolutely. हे खूप महत्वाचं आहे फ्रॉम द डोनेशन पर्स्पेक्टिव्ह. जस्ट एक गोष्ट ऍड करायची होती की येस, आता म्हणजे आम्हाला थोडंसं धीर व्हायला लागला की आपण हे करू शकतो, काय मागू शकतो लोकांना पैसे, अरे आम्हाला मागताच यायचं नाही. तर आमच्या व्हॉलेंटियर्सनी या बाबतीत मात्र आम्हाला खूप सपोर्ट केला गेल्या 2-3 वर्षात, की आमचे व्हॉलेंटियर्स देखील व्हॉलेंटियर्समुळे आम्हाला थोडं का होईना, म्हणजे जसं म्हणली तसं काही शे मध्ये थोडेफार 2-3 हजार 5,000 मधनं का होईना डोनेशन्स थोडीफार गेल्या काही महिन्यात, गेल्या 1-2 वर्षात यायला लागलेली आहेत. सो सुरुवात आहे, पण दॅट इज डेफिनेटली नॉट इनफ. कारण आता आमच्या पगारावर किंवा आमच्या पगारातलेच काही कंपोनंट्स हे रेग्युलरली आम्ही ट्रान्सफर करत असतो अकाउंटला, आणि ते मंजिरी म्हणली तशी ते सस्टेन होणार नाही. आणि त्यात माझा तरी स्वार्थ असा आहे की काही वर्षात मी पण सिनियर सिटीजन होणारच आहे, त्यामुळे आमचे व्हॉलेंटियर आम्हाला आमची काहीतरी थोडीफार सेवा करतील आमचं असं. ते सेल्फ सस्टेनेबल करायचं, माझं चालणं बोलणं कमी व्हायच्या आधी एवढे एक ध्येय आहे आता. मी सगळ्यांना एकच सांगेन, म्हणजे खरं तर हॅट्स ऑफ टू यू की तुम्ही 11 वर्ष सेल्फ फंडिंगनी ही एनजीओ चालवलीत. कारण कुठचंही काम माझ्या स्वतःचं, मी असं म्हणते की जोपर्यंत तुम्ही समाजसेवा करताय म्हणून तुम्हाला उद्या गरज लागली तर समाज तुमच्यासाठी धावून येत नाही. म्हणजे असं नाहीये की तुम्ही तुमचा सगळा कॉर्पस हा फक्त तुमच्या एनजीओ साठी खर्च कराल. तुम्हाला तुमचंही लाईफ सेटल करण्यामागे तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यातल्या काळासाठीही काही पैसा बाजूला ठेवावाच लागणार आहे. तर आज आम्ही परिवारतर्फे आणि हा कार्यक्रम जे ऐकतायत त्या सगळ्या प्रेक्षकांना मी एकच सांगेन की आता आपल्या स्क्रीनवर माया केअरचे बँक डिटेल्स दिसतायत. तुम्ही तुमचा वेळ किंवा पैसा ह्या दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाने तुम्ही माया केअरला सपोर्ट करू शकता. आणि माया केअर बाबतची इतर कुठलीही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जाऊ शकता. तुम्ही संतोषजींना जर विचारलेत बँक डिटेल्स आम्ही परिवारच्या,
तर तेही ते तुम्हाला देतील. आणि मी लोकांना एवढंच सांगेन की एवढे 11 वर्ष सेल्फ फंडिंग चालणारा ही एक चांगली जो उपक्रम आहे तो यापुढेही चालू राहावा हीच माझी इच्छा आहे. कारण तुम्ही अभयजी म्हटलात तसं की आज ना उद्या आपण प्रत्येक जण त्या स्टेजला पोहोचणार आहे आणि आपल्या प्रत्येकालाच एक माया देणारं कोणीतरी, जीवाला जीव लावणारं हवं असणार आहे की तुमची काळजी घेणारं, तुम्हाला सांभाळणारं. तर मी सगळ्यांना हे नक्कीच सांगेन. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ही सेवा, कदाचित हा प्रश्न थोडासा वेगळा वाटेल, ही सेवा तुम्ही वृद्धाश्रमात सुद्धा देता का? हो, देतो आम्ही डेफिनेटली. वृद्धाश्रमात आम्ही म्हणलं तसं की ज्या देशाचं म्हणजे जिथे सिनियर सिटीजन्स असतात, ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे घरी असतात, वृद्धाश्रमात असतात, आता असिस्टेड लिव्हिंग किंवा रिटायर्ड टाउनशिप्स आणि जे एकूण रिटायर्ड होम्स जे इंडियात निघाले तिथे देतो. इथे रिटायरमेंट विलेजेस असतात UK मध्ये, तिथे देतो. जिथे ज्येष्ठ नागरिक असतील तिथे ही सेवा दिली जाते. म्हणजे व्हेरी नाईस. तुम्हाला हे आवडेल ऐकायला की 11 नोव्हेंबरला आमचा एक कम्प्लिटली वेगळा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम असा आहे की इथले UK मध्ये एक केअर होम आहे, ज्येष्ठ नागरिक तिथे आहेत आणि त्यांना आम्ही दिवाळीचा कार्यक्रम करतोय. ते सगळे जास्त करून ब्रिटिश लोक आहेत, पण व्हर्च्युअल आणि आमच्या दोघांचे ऍक्सेंट एखाद वेळेला म्हणजे त्यांना एखाद वेळेला नाही समजणार इंग्लिश ऍक्सेंट, त्यामुळे आमची मुलगी ती कंडक्ट करणार आहे आणि दिवाळीला आम्ही चक्क त्यांना बेसनाचे लाडू कसे करतात हे शिकवणार आहोत. आणि त्यांच्या केअर होमचे जे शेफ आहेत ते आधी सगळं बेसन तूप वगैरे त्यांनी सगळं लिहून घेतलंय, ते आणून ठेवणार आहेत आणि हे आम्ही एक करणार आहोत. कारण त्यांचे प्रॉब्लेम कम्प्लिटली वेगळे आहेत. कारण त्यांना म्हणजे असेही इथे ज्येष्ठ नागरिक केअर होम मध्ये आहेत की ज्यांना आयुष्यात कधीच कोणीच भेटायला आलेलं नाही आणि हे म्हणजे आपल्याला भारतीय लोकांना हे खूप शॉकिंग वाटू शकतं ही गोष्ट. पण आम्ही त्यांना मग अशी ऑफर केली की जे इसेन्शियल सर्व्हिसेस जेव्हा लॉकडाऊन मधनं सुरू होतात आणि जेव्हा तुम्ही फक्त फॅमिलीला, इमिजिएट फॅमिलीला अलाव करता, तर तेव्हा तुम्ही आम्हाला इमिजिएट फॅमिली समजून माया केअरला तुम्ही अलाव कराल का त्यांना भेटायला. तर त्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन त्यांनी सगळं लिहून घेतलं आणि त्यामुळे ज्या आजी आजोबांना कोणीच कधीच भेटायला येत नाही त्यांचा आत्ता आम्ही तुम्हाला लिस्ट करून झूम कॉल आम्ही सुरू करतो. आणि त्याच्यासाठी ह्या झूम कॉलसाठी आता फोन व्हॉलेंटिअरिंग आम्ही सुरू केलेलं आहे UK मध्ये पण आणि इंडियामध्ये पण. ज्योतिकडे आता वेगळी लिस्ट अशी आहे की ज्यांना सुद्धा म्हणलं तसं सोसायटीमध्येच अलाउड नाहीये जायला लॉकडाऊन मध्ये, त्यामुळे त्यांना फोन व्हॉलेंटिअरिंग हा एकच ऑप्शन राहतो आपल्याकडे. त्यामुळे व्हिडिओ व्हॉट्सअप असेल तर व्हॉट्सअपवर व्हिडिओ, नाहीतर झूम ते सेट करून किंवा नुसता साधा फोन. तर बेसिकली म्हणजे तुमचं उत्तर असं की निवारा सारखी एक संस्था आहे पुण्यात, मातोश्री आहे, इथेही आमचे म्हणजे काही जे पुण्याचे आमचे व्हॉलेंटियर ते रेग्युलरली जातात, एव्हरी वीक ते जातात तिथे. काही आमचे जे व्हॉलेंटियर ते सुंदर एक बासरी वाजवतात आणि ते नुसते जाऊन त्या वृद्धाश्रमात बासरी वाजवून येतात. तर अशा म्हणजे देर इज, म्हणून त्यांना बेसिकली काय की आम्ही त्यांना ज्येष्ठ नागरिकांना विचारत नाही की तुमच्याकडे आधी पैसे आहेत का किंवा तुम्ही सर्व्हिस घेऊ शकता का. जे ज्येष्ठ आहेत आणि मग आम्ही त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडची जास्त चौकशी करायला जात पण नाही की मग तुम्हाला मुलं नाही आहेत का म्हणून तुम्ही इथे राहता का, हा आपला विषयच नाहीये. ते तिथे राहण्याची गरज आहे आणि आपण ते देऊ शकतो, एवढंच त्याच्यात हे आहे. आत्ताच्या या करोनाच्या काळात तुमचे काही अनुभव सांगू शकता? कारण आता खरं तर सगळ्यांचं, आता आपण सगळ्यांच्याच कडे रिस्ट्रिक्शन्स होती, तर तुम्ही काही तुमचे अनुभव सांगू शकता? हो, म्हणजे कोरोना हे सगळंच अनप्लॅन्ड सगळ्यांनाच झालेलं आहे आणि अनएक्सपेक्टेड गोष्टी प्रत्येकाच्याच आयुष्यात घडल्या या सगळ्या काळात आणि कोणीच मेंटली आणि फिजिकली सगळं गिअर अप नव्हती कोणाच्या सिस्टीम्स. आणि तशीच एक सिमिलर सिच्युएशन आमच्याकडे अशी आली की जी माया केअरला कधी असं करावं लागेल ऍज अ सर्व्हिस घडेल आमच्याकडनं असं वाटलं नव्हतं. तर एक डॉक्टर आहेत बाई, इथे इंग्लंडमध्ये राहतात त्या. तर त्यांचे आई वडील दोघंही वृद्धाश्रमात पुण्यात राहतात. तर त्यांना सर्व्हिस त्या आजोबांना आमचे एक व्हॉलेंटियर रेग्युलर सर्व्हिस प्रोव्हाइड करत होते. आणि अनफॉर्च्युनेटली डिसेंबरमध्ये, सॉरी नॉट डिसेंबर, वन ऑफ दीज मंथ्स, 3-4 महिन्यापूर्वी त्यांना अचानक हेल्थ प्रॉब्लेम्स आले आणि त्या ह्याच्यामध्ये ते आजोबा गेले. डॉक्टरबाई इथे आहे, त्यांच्याशी मी टचमध्ये होतो आणि आमचं रेग्युलर त्यांच्या वडिलांना सर्व्हिस त्या आजोबांना देणं चालू होतं. पण आता प्रॉब्लेम असा आला की एकदम ते गेल्यानंतर, ते गेले संध्याकाळच्या सुमारास, तर आता तिथे सपोर्ट कोण करणार, सगळी म्हणजे विधी करणं, त्यांना सगळ्या तयाऱ्या करणं वगैरे.
तर मी फक्त ज्योतीला एक फोन केला, म्हणलं असं असं झालेलं आहे, त्यांच्या मुलीचा मला फोन आला होता. तर ती म्हणली की मी बघते. ती एवढंच मला म्हणली, मी बघते आणि मी ते जे व्हॉलंटियर्स जायचे त्यांच्याशी बोलते. आणि मी तिला एवढं सांगितलं की आणि त्यांच्या म्हणजे त्या आजी जे आहेत त्यांना सपोर्ट द्यावा लागेल. तर एक कोणीतरी बाई व्हॉलंटियर, एक विमेन व्हॉलंटियर आपल्याला पाठवणं आवश्यक आहे. तर हे म्हणेपर्यंत 15-20 मिनिटात ज्योतीचा मला फुल कम्प्लीट मेसेज, अरेंजमेंट्स डन म्हणून. 3 व्हॉलंटियर्स, म्हणजे जे मेन व्हॉलंटियर त्यांच्याकडे जायचे ते, प्लस एक लेडी व्हॉलंटियर आणि +1 असे 3 व्हॉलंटियर्स त्या संस्थेत गेले. आणि तिथे सगळी तयारी त्यांच्या विधीचे करण्याच्या दृष्टीने ती सगळी तयारी करून, प्लस त्यांच्या मुलीबरोबर व्हिडिओ कॉल करून सेट केला. सो दॅट या डॉक्टरीनबाईंना त्यांचे वडील पाहता आले शेवटच्या ह्याच्यात. म्हणजे ते गेलेले होते ऑलरेडी, पण ऍटलीस्ट त्यांना पाहता आलं. त्यांना शी वॉज हॅपी की एव्हरीथिंग वॉज हँडल्ड व्हेरी वेल. आणि बाकी सगळं मग आमच्या व्हॉलंटियर्सनी केलं. पण म्हणजे मला व्हॉलंटियर्सचं कौतुक काय वाटतं, रात्री 11:30-12 काहीही वाजले तरी वेळ बघून नाही मला आता जमणार नाही, कधीच नाही घडलं. दिस इज अमेझिंग. आणि माया केअर ज्या उद्देशाने चालू झाली त्यामध्ये हा आस्पेक्ट आम्ही कन्सिडरच केला नव्हता, म्हणजे डोक्यातच आला नव्हता की हा विचार, कारण असलेल्या माणसाला सेवा देणं हा एक भाग होता त्याच्यामध्ये. ही अशी जो काय अनुभव आला. पण हॅट्स ऑफ टू आवर व्हॉलंटियर्स, हॅट्स ऑफ टू ज्योती, की जिने हे सगळं वेळेत इमिजिएटली कोऑर्डिनेट केलं, ॲब्सोल्युटली इमिजिएटली कोऑर्डिनेट केलं. आणि ज्या वेळेला ती गरज होती, ती मेंटल नीड जी होती त्या व्यक्तींची, त्यांना ते अतिशय सॅटिस्फॅक्शन देता आलं आम्हाला. आणि नंतर मग आता त्या आजींना आमच्या लेडी व्हॉलंटियर ज्या गेल्या होत्या त्याच आता रेग्युलरली जाऊन त्यांच्या व्हिजिट्स किंवा आता कोविडमध्ये फोनवर हे करणं, हे सगळं आता रेग्युलर पुढे चालू झालंय. सो दॅट वॉज वन ऑफ द व्हेरी टचिंग एक्सपिरियन्सेस जो घडला, पण अनप्लॅन्ड इन अ वे. तुमचं खरं तर हे सगळं ऐकताना अंगावर काटा येतो. आणि फक्त तुमच्या प्रत्येक शब्दानंतर एकच शब्द माझ्या मनातनं येतो, तो म्हणजे हॅट्स ऑफ टू यू आणि ग्रॅटिट्यूड. तुम्ही जे करताय ते करणं आणि ते एवढ्या नेटाने स्वतःच्या इन्कम मधनं एवढी वर्ष तुम्ही चालू ठेवलं, ते चालू ठेवणं हे खूपच कमेंडेबल आहे. तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. आणि मला एकच विचारायचंय की ह्या सगळ्याच्या बाबतीत तुम्हाला असा कधी काही अनुभव आला का की तुम्हाला असं वाटलं की हे आपण सगळं का करतोय? नाही, इनफॅक्ट अगदी ऍब्सोल्युटली नाही. कारण कसं आहे, मी आणि मंजिरी आमचं असं आहे ना की आम्ही एकदा कमिट केलं ना एखादी गोष्ट की मग ते काही करून आम्ही ते घडवतो. कारण आणि व्हल्नरेबल एज असं आहे सिनियर सिटीजनचं की ते अनएंडिंग आहे. आपणही मगाशी तुम्ही म्हणलात तसं आपण सगळे त्यातनं जाणार होतो, आज किंवा उद्या जाणारच आहोत. आणि आत्ताची ही जी पिढी चेंज ओव्हरची झाली की ज्याच्यामध्ये मुलं आई वडिलांबरोबर राहू शकली नाहीयेत बिकॉज ऑफ वर्क रिझन्स आपल्यासारखी, की तो चेंज इतका मेजर आहे सायकोलॉजिकली पण सोशली पण. आणि भारतासारख्या ठिकाणी तर कुठल्या सिस्टीम्स पण गिअर्ड अप नाहीये. जसं आता युके मध्ये गव्हर्नमेंटच्या सिस्टीम्स असतात टू सपोर्ट सिनियर सिटीजन, ठीक आहे त्याच्यामध्ये देखील प्रॉब्लेम असतात. पण इंडियामध्ये तशी सपोर्ट सिस्टीम एवढी इस्टॅब्लिश नाहीये. माणूसच माणसाला उपयोगी पडतो. आणि त्यामुळे मध्ये मध्ये आम्हाला कितीही फायनान्शियली आम्ही आमचे स्वतः कॉर्नर्स कट करूनही केलेलं आहे. पण संस्था चालू ठेवायची आणि पुढे, म्हणून आता घाई लागली की ही संस्था इंडिपेंडंट कशी होईल फायनान्शियली ऍज वेल ऍज की नंतर आम्ही फक्त येऊन बघणार की चालली आहे ना. नंतर ज्योती, आमचे व्हॉलंटियर्स आणि बाकी सगळे जे बॅकग्राऊंडला जे काम करतात त्यांनी ही संस्था चालवायची. मी त्याला तुमच्याच प्रश्नाला उत्तर देते की का करतो असं नाही वाटलं, पण कसं करतोय. आणि हा आमचा म्हणजे चूक होती. सुरुवातीला आम्ही जशी सुरू केली ती नक्की चूक होती. हे आम्हाला एका वर्षातच लक्षात आलं. 2009 ऑक्टोबरमध्ये जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आम्हाला असंच विचार आला होता की आपण त्याला सेल्फ सस्टेनेबल करूया. आणि मायनर कॉस्ट ऑफ ₹200 पर व्हिजिट तेव्हाच्या काळी आम्ही ठेवली होती, अगदी 2. आणि इतकं स्टार्टिंग की ₹250 सबस्क्रिप्शन वन टाइम, तुम्ही ट्राय करा व्हिजिट कशी आहे. पण त्यावेळेला ज्या हेल्पलाईन्स आम्ही, अन्नपूर्णा हिने नाव घेतलं, ज्योतीनी, तसं माझी आई, मी, ज्योती, आम्ही 4 जणी अशा ज्या मॅनेज करायचो तेव्हा सुद्धा ते तेव्हाच जॉईन झाल्या यामध्ये. तर त्याच्यात मला 1-2 मी पटकन अनुभव सांगते अँड देन वी कॅन क्लोज. जे चांगले नव्हते इन व्हॉट सेन्स की एक अगेन आउटसाइड इंडिया एक बाई होत्या, त्यांचा इंडियात फोन आला की माझ्या आई इथे राहतात आणि आम्ही 3-4 बहिणी आहोत आणि कोणी जवळ नाहीये वगैरे. तर
अभय म्हणलं तसं की कटिंग कॉर्नर्स हे आम्ही आयुष्यभर करत आलो आणि करणार आहोत पुढे पण, कारण आम्हाला माहिती आहे की व्हॉट सॅटिस्फॅक्शन वी गेट आउट ऑफ व्हॉट. त्यामुळे हे आम्ही करतच राहणार आहोत. त्यामुळे आय रिमेंबर की आमचं तिथे जरा फायनान्शियली हे जे चाललं होतं की मी बसनी मुंबईहून पुण्याला आले, उतरले आणि घरी जायच्या आधी त्या बाईंच्या घरी गेले. म्हणलं तिथेच आपण आहोत तर आपण जावं ह्यांच्या घरी बघायला, कारण खरंच काय प्रॉब्लेम. तुम्हाला खरं नाही वाटणार, त्या बाईंनी मला, त्यांना अधू दिसत होतं, त्यांनी घरात घेतलं, त्यांनी मला बेडरूम मध्ये नेलं पुण्यामध्ये, त्यांनी मला ते दाखवलं सगळं, त्यांनी तिथे मोठ्या मोठ्या अक्षरात नंबर लिहिले ते कोणाचा अमक्याचा तमक्याचा नंबर. त्यांनी पुढे जे काय त्यांनी मला दाखवलं, त्यांनी सांगितलं माझा गॅस चालू नाही असं. त्याच्या पुढे 15 ते 20 दिवस ज्योतीने त्यांचा गॅस चालू करून दिला, फोन करून करून त्यांच्या मागे मागे लागून. जे काय हे सगळं घडल्यानंतर परत जो भारताच्या बाहेरचा जो त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला घ्यायचंय का हे झालंय एवढं काम, त्यामुळे आम्ही विचार करतोय आणि आम्ही ठरवू, आम्ही चौघी मिळून ठरवू काय करायचंय. तर मला हे एवढंच, मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. मी त्यांना ही पण ईमेल लिहिली होती की तुम्हाला लक्षात येत आहे का तुम्ही किती डेंजरस सिच्युएशन मध्ये तुमच्या आई राहतायत आता. मी म्हणून घरात गेलीये तिकडे आत. तर हे एक होतं. तर आम्हाला लक्षात आलं की दिस इज द रॉंग थिंग. आम्ही जे चार्ज करतोय हे चुकीचं चार्ज करतोय, कारण त्याच्यात असंख्य वेळ जायचा लोकांना कन्व्हिन्स करण्यात की अरे तुम्हाला ह्याची गरज आहे, आणि तो काळही वेगळा होता. कारण हा प्रश्न आमच्याकडे रिपीटेडली येतो की तुम्ही चार्ज का नाही करत, कारण इतके बाकी बऱ्याच ज्या ऑर्गनायझेशन जे करतायत साधारण सिमिलर नाहीच म्हणायचं, पण जे काय करतायत ते चार्ज करतायत. आणि ज्या वेळेला तुम्ही एक तो सेल होतो त्याच्यात मग ती एक्सपेक्टेशन कम्प्लिटली बदलते. आणि आधीच तुम्ही म्हणलात तशी, तुम्ही जे राईटली सुरुवातीला म्हणलात प्रचितीताई, की ज्या ज्येष्ठ नागरिकांना वाटतंय की माझ्यासाठी कोणाला तरी ठेवलंय, आता माझ्यासाठी पैसे भरून ठेवलंय, हे तर इतकं वाईट असतं त्यांना. तर ते हे आम्हाला खूप लवकर लक्षात आलं की दिस इज नॉट द वे टू डू इट, अँड नाव वी आर डुईंग इट द राईट वे. नाव वी हॅव नो रिग्रेट्स. लास्ट 10 years वी हॅव नो रिग्रेट्स. संतोषजी आणि आम्ही परिवाराचे मी आभार मानेन की त्यांच्यामुळे मला तुमच्याशी इंटरॅक्ट करता आलं, एक चांगला उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवता आला. संतोषजी तुमचे खूप आभार आणि माया केअर साठी खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि सर्वांना विनंती आहे, दर्शकांनाही, की ज्यांना म्हणजे आर्थिक मदत करता येईल त्यांनी फुल ना फुलाची पाकळी या एवढ्या चांगल्या कार्याला द्यावी, किंवा तुम्हाला वेळ देता आला तर वेळ द्यावा. खरंच हे म्हणजे एवढं स्तुत्य उपक्रम तुम्ही करत आहात दोघंही. तुमच्या खरंच दोघांचे आभार. तुम्ही आलात आणि एवढं चांगलं मार्गदर्शन केलं सगळ्यांना, किंवा तुमचं कार्य कसं चाललेलं आहे, कसं करत आहात तुम्ही समाजासाठी, एवढं चांगल्या प्रकारे तुम्ही सांगितलं. थँक्यू. प्रचितीजी तुमचंही. ज्योतिजी तुम्हालाही धन्यवाद. आणि खरंच खूप खूप चांगलं काम करत आहात तुम्ही, आणि असंच करत राहा पुढे कार्य. जेवढं आपल्याकडून देता येईल तेवढं समाजाला दिलं पाहिजे. थँक्यू. 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 धन्यवाद. 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 हा अभिजित. आम्ही लाईव्ह स्ट्रीम थांबवली आहे. हा थांबवली ना. ओके.